मागच्या 3 पर्वापासून विदाउट आयकॉन ही स्पर्धा आपण पाहतोय एनबी ट्रॉफी. हा, यातलेच खूप सारे आयकॉन महाराष्ट्रातील किंवा भारतातील मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आयकॉन म्हणून खेळतात. ही मोठी बाब आहे आणि एक एक दोन दोन आयकॉन ऑलरेडी प्रत्येक टीम मध्ये आहेतच. त्यामुळे या स्पर्धेचा एक वेगळा दर्जा आहे. मॅचला आता सुरुवात होताना पाहिला मिळेल सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल होते. राहुल लोहार अर्थातच शेरू आणि त्यांच्या जोडीला जर पाहिलं तर अमित तापकीर एक भोसरीचे खेळाडू आहेत पुणे जिल्ह्यातील. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत ते म्हणजे लोणीकंद या गावचे. गेली कित्येक वर्ष दर्जेदार क्रिकेटच्या खेळाचं प्रात्यक्षिक अमित तापकीर यांनी सुद्धा दाखवलेलं आहे. आणि दुसऱ्या बाजूला शेरू HK ट्रॉफीच्या माध्यमातून चर्चेत आला. गेल्या वर्षी आनंदवाडी देखील गाजवली. अशा खूप साऱ्या स्पर्धा सातत्याने हा खेळाडू सुद्धा गाजवत असतो आणि आज आपण त्यांना पाहतोय या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. स्वितेजमध्ये देखील खूप चांगली कामगिरी केलेली आहे या खेळाडूने. परंतु दुसऱ्या बाजूला गोलंदाजीसाठी पहिलं षटक घेऊन जर पाहिलं तर इंदापूरचा एक जबरदस्त खेळाडू शफिक शेख यांच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात आलेला आहे. सर्व जबरदस्त आहे, खेळही जबरदस्तच होणार आहे. सगळ्यांना उत्कंठा लागली आहे. महाराष्ट्रातील ही नामवंत स्पर्धा खेळाडूंना तर मालामाल करणारी आहेच आहे, परंतु संघ मालकांना सुद्धा या ठिकाणी दुचाकीवर बसण्याची संधी असणार आहे. त्यामुळे या स्पर्धेची उत्कंठा सगळ्यांनाच आहे. खेळ बदललाय, काळ बदललाय, खेळाचं स्वरूप बदललं आणि आता जर पाहिलं कुणाला वाटलं होतं का 8-10 वर्षापूर्वी किंवा त्याच्यापेक्षा थोडंसं पाठीमागे गेलात तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अशा प्रकारची क्रांती होईल. युट्यूब आलं, विविध क्रांती होऊ लागल्या आणि आता आपले टेनिस बॉल क्रिकेट आणि खेळाडू 10,000च्या स्पर्धेसाठी एका गावात 3-3 वेळा जाऊन ट्रॅव्हलिंग करायचे. आता त्यांच्या खात्यावर पैसे येऊ लागलेले आहेत, मॅचच्या दरम्यान पैसे मिळू लागले. चांगली बाब आहे. आणि आता स्पर्धेकडे आपण जातोय. या वर्षी तिसरं पर्व, संपूर्ण महाराष्ट्राला उत्कंठा. सगळ्यांना विनंती, एकदा जोरदार टाळ्या. एनबी ट्रॉफी सुरुवात. पहिला बॉल बॅकफुटला गेले आणि काय जबरदस्त कलात्मकता दाखवली आहे. पहिलाच बॉल सीमा रेषा पार कट केलं आणि त्यानंतर पहिल्याच बॉलवर जी विड्थ मिळाली होती रिप्लेमध्ये पाहायला मिळते. खूप जास्त विड्थ मिळाले होते आणि त्याच वेळेस स्ट्रॉंग बॅकफुटने बॅटला कट करताना बॉलला बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या बाहेर पाठवला आणि पहिल्याच चेंडूवर चौकार प्राप्त करून एक यशस्वी सुरुवात फलंदाज करतोय. ही स्ट्रेंथ आहे या खेळाडूची. पॉवर प्ले मध्ये तर खूप चांगली बॅटिंग करतात, परंतु शफीकडे देखील असणारा अनुभव आज वापरावा लागेल. वर्षभराचा तुमचा परफॉर्मन्स आणि अशा स्पर्धांचा परफॉर्मन्स या दोन वेगळ्या बाबी असतात. पुन्हा राहुल यावेळेला थोडासा पुढे केला बॉल, त्याला मात्र कव्हरच्या दिशेने ढकललाय. तिकडे क्षेत्ररक्षक उपलब्ध आहे. थोडीशी चुकी त्यांच्याकडून झाली आणि एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये देखील या ठिकाणी होत आहे. 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. ऑफस्टंपच्या बाहेरचा ड्रायव्हिंग लेनवर असलेला बॉल आणि खूप चांगल्या पद्धतीने गॅप शॉट सिलेक्शन केलेलं आहे आणि त्यासोबत त्यांनी पाहिलं होतं की एक मोठा गॅप आहे एक्स्ट्रा कव्हर आणि पॉईंट मध्ये डीप मध्ये प्रोटेक्शन होतं, पण चौकारानंतर जास्त काही घाई गडबड न करता सिंगलवर त्यांनी लक्ष वेधलं आणि त्यामुळे या ठिकाणी त्या 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या पोहोचते आहे 6 वर. 6 धावा धावफलकावर. पहा किती उत्कंठ होती. मी कोणत्या टीम मध्ये जाणार, माझ्यावर बोली लागेल की नाही लागेल, किती बोली लागेल, कोणत्या टीम मध्ये जाईल, मला खेळायला घेतील की नाही घेतील, आमचा हाफ कसा असेल, या सगळ्या उत्कंठा होताना त्या आता संपलेल्या आहेत आणि आता आपण स्पर्धेकडे चाललेलो आहोत. स्पर्धेला सुरुवात झाली आहे. यावेळेला थोडासा टप्प्याचा बॉल स्क्वेअर लेगला खेळला आणि खिने गतिमान फटका ज्याने ओलांडली सीमारेषा. 4-4-4-4 चौकार. प्रत्येक जण घेऊन आलेला आहे जसं मी उल्लेख केलाय आणि राहुलने तो खूप चांगल्या पद्धतीने सुरुवातीचा क्षण अनुभवलेला आहे. कारण हाफ ट्रॅकर बॉल होता, थोडासा राईज गेला होता, खूप चांगली हँड आय कॉर्डिनेशनची जोडी पाहायला मिळाली. त्यानंतर ऑन साईडला क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळताना स्क्वेअर लेगला टार्गेट करताना चौकार खेचलेला आहे आणि काय जबरदस्त स्टार्ट मिळते. एकंदरीत पूर्ण आढावा घेऊन खेळलं शेरूचा पाहायला मिळालेला आहे. पहिल्या चेंडूने चौकार, त्यानंतर डबल आणि त्यानंतर चौकार आणि खूप चांगल्या पद्धतीने धावगतीला मेंटेन केलेला आहे राहुल लोहारने. तर एक चांगला फटका या ठिकाणी. चांगली सुरुवात. शेरू लोहार, राहुल लोहार नावाला साजेशी कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. चौफेर टोलेबाजी करण्याचा प्रयत्न. पहिला स्ट्रोक पॉइंटला खेळला, त्यानंतर कव्हर्सला खेळला, त्यानंतर स्क्वेअर लेगला खेळला. शफीक त्यांना रोखण्याचा प्रयत्न करतायत, परंतु सुरुवात चांगली झालेली आहे. टिपिकल पॉवर प्लेची बॅटिंग. 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर आहेत, त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न राहुल सध्या करतायत. यावेळेला बिगीत फटका कव्हर्सला खेळलाय, फटका फसलाही आहे आणि त्या ठिकाणी काय जबरदस्त या ठिकाणी वेगाने खेळाडू आले. पकडली
झेल पूर्ण झाला आणि पहिला धक्का बसलेला आहे SMG चॅम्पियन्सला आणि सर्वात महत्वाचं काय कॅप्टन झेलच्या स्वरूपात बाद झालाय एक्स्ट्रा कव्हरला झेल देऊन. विकेट येताना पाहिलं मिळाली इकडे. म्हणजे असं वाटत होतं की आता चौफेर टोलेबाजी होते, मेरिटनुसार क्रिकेट खेळलं जात होतं, परंतु हा बॉल शफिकने थोडासा पुढे केला आणि या पुढे आलेल्या बॉलला कदाचित कव्हरच्या डोक्यावरून हा षटकार मारण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु ते टायमिंग नाही होऊ शकलं आणि इकडे पहिला धक्का बसतो, विकेट आली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होता सौरभ दळवी फ्रॉम बारामती. बारामतीचा आणखीन एक दर्जेदार खेळाडू. क्लासिकल अंदाजातील बॅटिंग हे देखील त्यांचं वैशिष्ट्य असतं आणि जोडीला त्यांच्या जर पाहिलं तर अमित तापकीर मैदानाच्या आतमध्ये आहेत. वादळ घोंगवायला सुरुवात झाली होती मनीष सर आणि त्याच वेळेला मात्र ते शांत देखील करण्याचं काम शफिकने केलेलं आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल तर झालेले आहेत. पाहूया 10 धावांवर 1 विकेट या ठिकाणी आली आहे. आज या क्रीडा स्पर्धेचं जर पाहिलं तर पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसाची पहिली मॅच आपल्या भेटीला त्याला पाहायला मिळते. शफिक गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा. चांगला बॉल, सन्मान दिलाय, पाऊंच्या दिशेने बॉल जातोय, फेकी करणार तर पाहिलं की बॅकअपला कोण नव्हतं, शेवटच्या क्षणी स्वतःला मुरड घातली, परंतु एक धाव नाही रोखू शकले. खूप महत्वाचं असतं जेव्हा एक फलंदाज बाद होऊन नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतो, अशा वेळेला पुन्हा एकदा ते मोमेंटम आपल्या बाजूने घेऊन जाण्यासाठी थोडासा वेळ घ्यावा लागतो आणि 8 षटकाच्या फॉरवर्ड वेळेत मला पुरेसा वेळ मिळतो सुद्धा आणि त्याच सॉफ्ट हँड पंच करताना एक सिंगल कंप्लीट केली आणि आता नेल्सन फिगन तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळतोय. 11 धावा 1 गडी बाद. 11 धावा धाव फलकावर आहेत. प्रत्येक जण काहीतरी स्वप्न घेऊन या स्पर्धेमध्ये दाखल झालाय. NB ला मी असा खेळेल, NB साठी मी अशी प्रॅक्टिस करेल, NB मध्ये मला हे करायचंय, अशा सगळ्या बाबी. म्हणजे इकडे ग्रास विकेट आहे तर ग्रास विकेटवर देखील प्रॅक्टिस या सगळ्या खेळाडूंनी केली असणार आहे. सिमेंट विकेटच्या मॅच असतात त्यावेळेला 1-2 हप्ते अगोदर सिमेंट विकेटवर प्रॅक्टिस केली जाते. आपले खेळाडू असे आहेत. बॅकफुटला गेले, पॉइंटला खेळायचं होतं परंतु प्रॉपर टायमिंग नाहीये. क्षेत्ररक्षक आहेत पाठीमागे, त्यांच्याच दिशेने बॉल आणि तिकडनं नकार कळवला सौरभने. सुरुवात चांगली नव्हती झाली परंतु इकडे षटकाचा शेवट चांगला झाला म्हणावं लागेल. एक विकेटही आली आणि धावसंख्या जर पाहिली तर 11 झाली आहे पहिली ओव्हर संपल्यानंतर. पहिले 3 चेंडू जर आपण पाहिले तर SMG चॅम्पियन संघाच्या बाजूने येतो, पण त्यानंतर इशिका 11ने काय कमबॅक केलेला आहे आणि क्रिकेटचा खेळ पुनरागमन करण्याचा आहे. आणि पहिल्या 3 चेंडूवर जरी नाराज निराश होते गोलंदाज, पण त्यानंतर त्यांना एक विकेट मिळाली. विकेट कोणाची? शेरूची. शेरू जर जास्त का टिकले असते तर धावसंख्येचा वेग तर वाढला असताच, पण तुमच्याकडे वेगवेगळे पर्याय आहेत. आणि पाहूया पुढील पर्याय कसा खेळ करतात SMG चॅम्पियन्ससाठी. नक्कीच क्रिकेट हा रणनीतीचा खेळ आहे आणि या रणनीत्या दोन्ही बाजूने तयार आहेत. अगोदर पहिले एक काळ असा होता, प्लॅनिंग नव्हते होत, आता प्रत्येकाची प्लॅनिंग होते. प्रत्येक खेळाडूच्या व्हिडिओ पाहिल्या जातात, मॅनेजर्स ते व्हिडिओ दाखवतात, कोणाला कशी बॉलिंग करायची, कोणाच्या विरुद्ध कशी फिल्डिंग लावायची. ह्या टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा या बाबी आलेल्या आहेत आणि त्यामुळे या रणनीत्या खूप महत्वाच्या आहेत. प्रत्येक संघाकडे एक रणनीतीकार आहे, खूप चांगलं क्रिकेट खेळ असा व्यवस्थापक देखील प्रत्येक टीमकडे आपल्याला पाहायला मिळतोय. ओमकार गायकवाड. नक्कीच या खेळाडूंनी देखील गेल्या काही वर्षात खूप चांगली कामगिरी केली आहे. गोलंदाज मांजरी परिसरातील गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत, परंतु समोर आपल्याला पाहायला मिळत आहेत बॅटिंगसाठी सौरभ दळवी. ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये. एक ओव्हर नंतर रणनीती नक्कीच बदलणार आहे, जरूर आहे. एंड बदलला गेलाय. एंड बदलला गेल्यानंतर रिझल्ट मध्ये काही बदल होतो का ते पाहायचं आहे, कारण पहिल्या षटकात 11 धावा आणि एक महत्वपूर्ण विकेट आलेली आहे. विविध स्टँड लक्ष वेधून घेत आहेत. जसप्रीत बुमराह स्टँड असेल, त्याचबरोबर रोहित शर्मा स्टँड, सूर्यकुमार यादव स्टँड, अजून कोणते तिकडे विराट कोहली स्टँड, विविध स्टँड आणि त्यांच्या प्रेक्षकांची व्यवस्था देखील. खोलवर टप्प्याचा बॉल पहिलाच करण्याचा प्रयत्न, मिड ऑनला फिल्डर, परंतु फेकी केली खरी परंतु एक धाव नाही रोखू शकले. सुरुवात चांगली झाली, वेगात बॉल केलाय, खोलवर टप्प्याचा बॉल केला परंतु तिकडे मिड ऑनला अडवलाही गेला आणि परंतु तोपर्यंत थ्रो केल्यानंतर एक धाव नाही रोखू शकले. धावसंख्या 12 वर जाईल. जडीस्थळी कष्टी पाषाणी आपल्याला हा क्रिकेटचा खेळ दिसतो. 365 दिवस ज्या खेळाची चर्चा आपण करतो ना, तो खेळ ज्यावेळेला खेळायला मिळतो त्यावेळेला एक वेगळाच आनंद आपल्याला मिळत असतो आणि आपण आज सगळे या NB ट्रॉफीचा आनंद घेण्यासाठी आवर्जून या पुण्यनगरीमध्ये उपस्थित आहात. पुणे
बॅकफुटला गेले, पुन्हा देखील जर पाहिलं तर बॅटची कडा घेतली, पॉइंटला खेळायचं होतं परंतु पाठीमागे जातोय बॉल. एक धाव तिकडे मिळणार आहे. वेगाचा फॅक्टर ज्याची चर्चा करत होतो, थोडासा जास्त वेगाने बॉल आला, 1 रन मिळेल. खेळपट्टीचा आढावा घेऊन गोलंदाजी केली जाते आणि जे खूप महत्वाचं असतं, दोन्ही एंडे खेळण्याची मुभा प्रत्येक कॅप्टनला मिळालेली आहे. त्यामुळे तुमच्याकडे जे पर्याय आहेत ते पर्याय अचूक वापरायला हवे. आणि पहिल्या षटकामध्ये जो धावांचा झंझावत आपण पाहिला होता, त्या झंझावती खेळानंतर थोडासा ब्रेक लागलेला आहे आणि धावफलक थांबलाय 13वर. 13 धावा धाव फलकावर आहेत. सौरभ फुल टॉस, या टॉसला जर पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न होतोय. एक धाव घेतली गेली आणि दुसऱ्याही धावेचा प्रयत्न तिकडे केला गेला. थोडस फुल टॉसला पाहून डबल माइंड झाले होते खेळताना, परंतु स्ट्रोक खेळला आणि भाग्यशाली राहिले. अशा ठिकाणी पडला ज्या दोन्ही खेळाडूंच्या मधोमध चेंडू पडलाय, परंतु 2 धावा येत आहेत. फुल टॉस खेळणं वाटतं तितकं सोपं नसतं जेव्हा आपण एका मोठ्या स्पर्धेत आपला अनुभव झोकत असतो, आपली गुणवत्ता सादर करत असतो आणि सर्वात महत्वाची बाब आपल्या संघाची साथ देत असतो. धावसंख्या फक्त 15, 1 गडी बाद. फुल टॉस पुन्हा एकदा, याही वेळेला स्ट्रोक खेळलाय खरा, परंतु टप्पा पडल्यानंतर बॉलने घेतली उसळी आणि बॉल जातोय हा सुद्धा सीमारेषा पार. साईडला ड्राईव्ह करताना क्षेत्ररक्षक थोडा दूर राहिला होता, त्याच संधीचा फायदा फलंदाजाने उचलला आणि खूप चांगला ऑन ड्राईव्हचा फटका सादर केला आणि आता प्रेक्षकांचा आदर तो कमवतोय. चौकार खेचून आता धावफलकावर धावा आलेल्या आहेत. 1 गडी बाद, 19 धावा. SMG चॅम्पियन्स. धावसंख्या 4 ने पुढे गेलेली आहे. सौरभ पुढे सरसावले, खूप चांगलं पदाला आली ते पाहायला मिळालं, परंतु मिड ऑनला फिल्डर आहेत, त्यांच्याच दिशेने गेला हा बॉल. जरी अगोदरच्या बॉलवर चौकार आला खरा, परंतु आता त्याला नियंत्रण देण्याचं काम या ठिकाणी गोलंदाजाने केलंय. हा चेंडूचा टप्पा सर अजून थोडासा पाठीमागे घेतला, थोडस बदल आली त्या बॉल बॅटरने देखील दाखवलं होतं, परंतु टायमिंग नाही करू शकले. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळालेली आहे आणि जे व्हेरिएशन असतं क्रिकेटच्या खेळामध्ये, जे खूप महत्वाचं असतं कुठल्याही गोलंदाजासाठी, तेच व्हेरिएशन या षटकामध्ये पाहायला मिळते. चांगला कमबॅक. ओंकार लोवर फुल टॉस पुन्हा एकदा खोलवर करायला गेले होते, अडवला जातोय का त्या ठिकाणी चेंडू आपल्याला पाहायचा आहे. 1-2 धावा मात्र तोपर्यंत पूर्ण केल्या जातील. वैविध्यता पहा चांगली आहे. अजिंक्य गोळे मात्र त्या ठिकाणी चेंडू अडवताना पाहायला मिळाले. बघता बघता दुसऱ्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे आणि मागील षटकाच्या तुलनेत तर हे षटक चांगलं राहिलं म्हणावं लागेल, कारण 10 धावा आल्या परंतु विकेट नाही आली आहे. 2 षटकं 21 धावा. 100% हे षटक चांगलंच राहिलेलं आहे. जर महत्वाचं काय असतं ते पुनरागमन करणं. पहिल्या षटकामध्ये शेरूची बॅटिंग आपण जर पाहिली, पहिल्या 3 चेंडूवर 10 बनल्या होत्या आणि त्या पुढच्या 9 चेंडूंना आपण जर पाहिलं तर फक्त 11 धावा मिळालेल्या आहेत. तर हाच क्रिकेटचा खेळ आहे. तुम्हाला 8 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये पुन्हा एकदा सामन्यामध्ये परत येण्याची संधी मिळते आणि NV ट्रॉफी सीझन 3च्या पहिल्या सामन्यामध्ये खेळत असताना कोणाकडेच आढावा नाहीये की मागे काय घडलंय. प्रत्येक संघ फ्रेश आहे, प्रत्येक संघ प्रयत्न करतोय आणि त्याचमुळे हे दोन्ही कॅप्टन्स कुठेतरी एकमेकांना ओळखून खेळ करण्याचा प्रयत्न करतील. 2 षटकाचा खेळ संपला आणि धावसंख्या एका चांगल्या सन्मानजनक अवस्थेत आहे. 21 धावा, 1 गडी बाद. 21 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पॉवर प्लेचा या ठिकाणी ज्या पद्धतीने वातावरण आहे, खेळपट्टी आहे, बऱ्यापैकी धावा झाल्यात असं म्हणावं लागेल, कारण केवळ एकच विकेट गेलेली आहे. मोठी मॅच आहे, 7 षटकांची लढत आहे. गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा शफिक. यावेळेला टोलावलाय, चांगलाच फटका खेळलाय स्क्वेअर लेगला, परंतु तिकडे फिल्डर आहेत. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. नॉर्मली ज्या टेनिस बॉल क्रिकेटच्या मॅचेस होतात त्यामध्ये गवताचे ग्राउंड अलीकडे येऊ लागलेले आहेत, परंतु ते पूर्वी नव्हतं पाहायला मिळत. आउटफील्ड अगदी फास्ट असायची, परंतु टेनिस बॉल हा लेदर बॉलच्या तुलनेत हलका असल्या कारणाने गवतामधून त्यावेळेला ट्रॅव्हल होताना तो तेवढ्या वेगाने होत नाही, थोडीशी गती त्याची मंदावते. तो रेजिस्ट होतो बॉल आणि त्याचमुळे ते नियोजन सुद्धा खूप चांगलं आहे. एकंदरीत मातीचा खेळ आहे, पण आता गवतावर आलेला आणि गवतावर देखील आपण तीच रंगत प्रेक्षकांना देतो आणि खेळाडूंना तोच अनुभव मिळतोय. धावसंख्या 22. यावेळेला पुन्हा मिड विकेटच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहतोय. धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे. संधी नाही देतेच, वारंवार प्रयत्न होत आहेत, बॅट फिरवल्या जात आहेत, परंतु जे बॅटच्या ज्या हिश्श्याला चेंडू लागला पाहिजे ना ते नाही लागत आहे, परंतु धाव थांबलेले नाहीयेत. 1-1, 2-2 का होईना परंतु पुढे निघालेले आहेत. चांगला उल्लेख आपण केला की डॉट्स नाही येत आहेत आणि त्याच गोष्टी खूप आवश्यक असतात आणि मधल्या काळामध्ये समान कालांतराने चौकार सुद्धा येत आहेत आणि त्याचमुळे एक चांगलाच मोमेंटम पाहायला मिळतो. धावसंख्या झालेली आहे 23 धावा, 1 गडी बाद. बॅकफुटला गेले, अप्पर कट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी जरूर होता. 1 धाव घेतली आहे. थर्ड मॅन क्षेत्रात चेंडू जाताना आपल्याला पाहायला मिळेल आणि धाव संख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे
24 धावा धाव फलकावर. नरेश डोमे सर देखील आमच्याशी जोडले जात आहेत, महाराष्ट्रातील लोकप्रिय समालोचक. आणि आज या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा नरेश सरांबरोबर देखील समालोचन करण्याची संधी मिळणार आहे. आज शैलेशजी निवंगुणे सर असतील किंवा मीरा भाईंदरचा गोड आवाज मनीष पाटील हे देखील आमच्याबरोबर जोडले गेलेले आहेत. शफीक पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आहेत. ओव्हर नंबर 3 पुढे केला हा बॉल, त्याच्यावर हल्ला चढवलाय. फिल्डर आहेत त्या ठिकाणी, प्रयत्न जरूर केला गेला परंतु हातातून चेंडू मात्र निसटलाय. आणि तोपर्यंत जर पाहिलं तर इकडे 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत सौरभ आणि अमित तापकीर यांनी. आपल्या सर्वांचं स्वागत आहे एनबी ट्रॉफीच्या या देखण्या अशा पर्वामध्ये. निश्चित हिरव्यागार वनराईने नटलेल्या या मैदानामध्ये क्रिकेटचा आस्वाद येणारे काही दिवस मंतरलेले असणार आहेत. इशिका 11 पुढचा चेंडू बिग हिट करण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी जरूर झाला होता. पुन्हा एकदा ते प्रॉपर टायमिंग नाही होऊ शकलं आणि एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. लेग बाईकच्या स्वरूपात पंच या ठिकाणी धावसंख्या घोषित करतायत. पंचाची चौकटी देखील आपल्याला पाहायला मिळते. मग कल्याणी घोरपडे सर असतील, संजय बालेराव सर असतील, त्याचबरोबर या स्पर्धेच्या माध्यमातून शशिकांत साटम सर यांना देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत. यस, तर धावसंख्या जर पाहिलं तर तिसरं षटक सुरू आहे आणि धावसंख्या 27 होताना पाहायला मिळते. 7 षटकांची लढत आपल्याला पाहायला मिळते. पहिली विकेट गेल्यानंतर डावाला सावरण्याचं काम या दोघांनी केलेलं आहे. रिवाजचा प्रयत्न या ठिकाणी अमित तापकीर यांचा, हा प्रयत्न यशस्वी नाही झाला. तिथे बाद होईल. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न तो स्वतःवरती कंट्रोल ठेवू शकलेला नाही आणि यष्टी उद्ध्वस्त होते. अमित तापकीर एक मोठा धक्का इथे बसेल आणि अमित तापकीर बाद होईल. 4 चेंडू खेळला अमित, 3 धावांचं योगदान दिलं. खरं तर पुण्यात जिल्ह्याचा अभिमान वाटावा असा खेळाडू आहे. इंग्लिश काउंटी खेळलेला हा खेळाडू आहे आणि आज एनबी ट्रॉफी मध्ये मात्र आपला परफॉर्मन्स तेवढासा लौकिका साजेसा देऊ शकलेला नाही. अमित तापकीर बाद होईल. नवीन फलंदाज शरद पारगे मैदानामध्ये दाखल होणार आहे. आक्रमक ख्यातीचा फलंदाज म्हणजे शरद पारगे. पुणे जिल्ह्याचं नाव संपूर्ण देशभर टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून करणारा हा खेळाडू आहे. शरद पारगेवरती देखील जबाबदारी मोठी असेल. 2 फलंदाज खूप लवकर गमावलेले आहेत. धावफलकावरती मात्र आहेत 27 धावा आणि 7 ओव्हरची मॅच आहे ना, 8 ओव्हरची आहे. 7 ओव्हर 40 मिनिटांमध्ये. येस येस, हा एक थोडीशी दुरुस्ती. 8 ओव्हरची मॅच आहे याची नोंद घ्या. हो हो हो, ओके ओके, माझ्याकडनं चुकी झाली. 8 षटकांचा सामना आहे आणि ही स्पर्धेची ओळख आहे. सातत्याने 8 षटकांच्या या मॅचेस आपल्याला पाहिला म्हणजे तुमच्या 7 ओव्हर या 40 मिनिटात संपणं गरजेचं आहे, याची नोंद आपण घ्यायची आहे. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. 27 धावा धावफलकावर आहेत आणि 2 विकेट देखील माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. रणनीती 8 षटकांच्या मॅच मध्ये थोडीशी वेगळी असते. थोडासा संयमी खेळ देखील इकडे करावा लागतो. त्यातल्या त्यात खेळपट्टीचा थोड्या वेळापूर्वी जसं आपण आढावा घेतला, खेळपट्टीवर असणारं गवत आणि त्याच्यामुळे वेगवान गोलंदाजांना देखील खेळपट्टी सहायता करताना आपल्याला पाहायला मिळते. ओमकार पुन्हा एकदा आलेले आहेत. बिग हिट, फटका तर फसलाय. बॉल हवेत आहे, फिल्डर दूर आहेत परंतु आलेच होते चेंडूच्या खाली, परंतु त्या ठिकाणी कॅच सुटली जरी परंतु दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होताना पाहायला मिळाला आणि त्या प्रयत्नात शरद पारगे धावबाद होतील. ना नफा ना तोटा. आपण बघू शकतो पुन्हा एकदा स्क्रीन वरती. खरं हा फॉलो करण्याचा प्रयत्न केला. चेंडूला लिफ्ट करताना निश्चित प्रकारे एलिव्हेशन जास्त मिळालं. टायमिंग थोडंसं खराब झालं. एजाजचा प्रयत्न जरूर होता. खूप वेगानं चेंडूच्या खाली तो आला देखील, मात्र बघायचं त्याच्याकडून कॅच सुटल्यानंतर ओमकारनं काय चपळाई केली आणि चेंडू एस्टनवरती थेट फेकलेला आहे. निश्चित एक चांगलं क्रिकेट आपल्याला बघायला मिळालं, मात्र फलंदाज बाद होणार आहे. नवीन फलंदाज सूरज कोराम मैदानामध्ये दाखल होईल. गेले काही वर्ष पुण्यातल्या क्रिकेटमध्ये सूरज कोरामचं योगदान देखील खूप मोठं राहिलेलं आहे. सातत्यानं
सूरजनं टेनिस क्रिकेटसाठी गेली काही वर्ष खूप काही दिलेलं आहे. आज पाहायचंय हा सूर्य इथे तळपतो की काय. 28-3 गड्याच्या मोबदल्यामध्ये चौथं षटक सुरू झालेलं आहे. हॅलो, चौथ्या षटकाला सुरुवात झालेली आहे. सुरुवात तसं पाहिलं तर तेवढी नाहीये, परंतु येणाऱ्या कालावधीमध्ये देखील तुम्हाला काही हल्ले चढवावे लागणार आहेत. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सौरभ दळवी आहेत, सूरज कोरम आलेले आहेत. जसं सरांनी सांगितलं, चांगला अनुभव आहे या खेळाडूकडे. पुण्यातील क्रिकेटची देखील एक वेगळी मजा आहे. पुण्यामधील तालुक्यातलं क्रिकेट असू देत, शहरातील क्रिकेट असू देत, एक वेगळा दर्जा या क्रिकेटला सुद्धा आहे. ओमकार पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी. वेगवान चेंडू त्याच्यावर पुल केलाय, अतिशय वेगात मारला गेला हा फटका सक्सेसफुल देखील होतोय. चेंडू लवकर ओळखला आणि काय सुंदर फटका आपण इथे बघितला. या 4 धावांच्या बरोबरीनंच धावफलक देखील वेगाने पुढे जाईल. खूप छान फलंदाजी सौरभ दळवी. ओमकार पुन्हा एकदा 32 वर पोहोचवली ही धावसंख्या. पुढे गेलेला बॉल हातातून बॅट एका हाताने मात्र स्ट्रोक खेळला खरा, परंतु तो लॉंग ऑनला जाईल. आणि तिकडे चेंडूची फेक देखील तेवढी सुंदर पाहायला मिळते एजाज कुरेशी यांच्याकडून. धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 33 धावा धावफलकावर होत आहेत. सौरभ दळवी आणि सूरज कोराम ही जोडी मैदानामध्ये आहे. बारामतीला बिलॉंग करतो सौरभ दळवी. अनेक वर्ष सातत्यानं बारामतीचं स्थानिक क्रिकेट त्याने गाजवलेलं आहे. विशेषतः तालुका वाईज क्रिकेटच्या फॉर्मॅट मधून पुढे आलेला हा खेळाडू आज खुल्या गटामध्ये देखील आपला दमखम, आपला लौकिक दाखवताना आपल्याला बघायला मिळतोय. स्ट्राईक एंड वरती फलंदाज सूरज कोराम. ओमकार गायकवाड ऑप्टमच्या बाहेर लोअर फुल टॉस ढकलला पॉइंटला, परंतु तिकडे एक धाव मिळणार आहे. संधी तेवढी दिली नाहीये या गोलंदाजाने सुद्धा. आतापर्यंत जास्त हात खोलण्याची संधी दिलेली नाहीये. चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली, अचूक ठिकाणी गोलंदाजी केली आहे. आणखीन एक धाव. निश्चित चांगला फटका. हे क्रिकेट बघायला मिळतं, सेन्सिबल क्रिकेट सूरज कोरामच्या माध्यमातून नेहमीच आम्ही बघितलेलं आहे. टीमसाठी हा भरवशाचा खेळाडू राहिलेला आहे आणि त्यामुळे कुठला चेंडू कुठे खेळायचा याचा खूप चांगलं नॉलेज त्याच्याकडे आहे. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल पॉइंटच्या दिशेने खेळलाय. जबरदस्त स्क्वेअर कटचा हा फटका. 4-4-4-4 चौका. गायकवाडनं सौरभ दळवीच्या समोर पंचपक्वान्नाचं ताट ठेवलं होतं असं मी म्हणेल. उजव्या इष्टीच्या बाहेर आखूड टप्प्याचा चेंडू. काय सुंदर स्क्वेअर कट होता तो. टेक्निकली अत्यंत दर्जेदार होता, टेक्निकली साऊंड शॉट होता आणि तितकाच गोड आवाज आपण पाहिला. 4 धावांसाठी सीमारेषेच्या बाहेर. षटक क्रमांक 4 सुरू आहे. 38 धावा. यावेळेला आणखीन एक बॉल थोडासा पुढे होता. ऑन साइडला खेळले जरूर. लॉंग ऑनचे फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. आणि बघता बघता 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपतोय आणि धावसंख्या जर पाहिली तर झाली ती म्हणजे 39 धावा. म्हणजे येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये जर पुढे 45-50 धावाला तरी एक चांगलं आव्हान उभं राहू शकतं. परंतु 3 विकेट गेल्यात की जमेची बाब फिल्डिंग करणाऱ्या टीमची आहे आणि 39 म्हणजे बऱ्यापैकी आता धावसंख्या होऊ लागली ही बॅटिंग टीमची देखील आहे. त्यामुळे 4 षटकं संपली, 3 विकेट माघारी, 39 धावा धावफलकावर. निश्चित चांगली सुरुवात आहे. 2 फलंदाज जरी बाद झाले असेल तरी धावफलकावरती 39 धावा आहेत. ही निश्चित एक चांगली गोष्ट आहे. आणि अलीकडे आपण बघतो की ज्या पद्धतीने आपण ऑक्शनच्या माध्यमातून टीम्स तयार केलेल्या आहेत, अनेक चांगले खेळाडू ऑक्शनच्या माध्यमातून टीम मध्ये येऊ शकलेले नाहीत आणि इतके दर्जेदार खेळाडू आज स्पर्धेमध्ये आहेत. त्यामुळे प्रत्येक टीम मध्ये 8व्या-9व्या क्रमांकावरती बॅटिंग स्ट्रेंथ आहे. अशा परिस्थितीमध्ये 4 षटकामध्ये 2 विकेट गमावणं फारशी काही अवघड गोष्ट नाहीये. आणि इथे आपण बघतोय 39 धावा. 39 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. पहिली 4 षटके या ठिकाणी संपलेली आहेत आणि येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये काय होणार मुख्य समालोचक म्हणून नरेश डोमे सरांचा आवाज असेल. गोलंदाज सुधीर साबळे गोलंदाजी मार्क वरती आणि स्ट्राईक एंड वरती आपण बघणार आहोत. सौरभ दळवीला या अगोदरच खूप चांगल्या
फटक्यांची मेजवानी त्याने प्रेक्षकांना दिलेली आहे. विशेषतः त्याचा स्क्वेअर कट अत्यंत सुंदर होता. आणि आता सौरभ तो सामना करेल सुधीर साबळेचा. आखूड टप्प्याचा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तयार आहे. एकाच धावेची नोंद इथे होणार आहे. स्ट्राईक रोटेट करताय ते दोन्ही खेळाडू. धावफलक पुढे पोहोचेल 40 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. नक्कीच पहिला चेंडू थोडासा पाठीमागे होता. पुलच्या खेळण्याचा प्रयत्न जरूर होते, परंतु ज्याचा उल्लेख आम्ही केला की गवतावर बॉल थोडासा वेगात होते, त्यामुळे आतापर्यंत पुलचे प्रयत्न झाले परंतु कमी अंशी मात्र ते यशस्वी देखील झालेले आहेत. SMG चॅम्पियन्स विरुद्ध इशिका 11 या दोन तगड्या फौजा एकमेकांच्या विरोधात या मॅच मध्ये आहे. खरं तर पहिला सामना आहे आणि प्रचंड उत्सुकता असते NB ट्रॉफी बद्दल संपूर्ण टेनिस क्रिकेट वर्ल्डला. कारण ही स्पर्धा आता फक्त पुणे जिल्ह्यापुरती मर्यादित राहिलेली नाहीये, तर खूप चांगला रिस्पॉन्स संपूर्ण भारतभरातून येतोय. शॉर्ट ऑफ लेंथ थोडासा अपट बार होता, मात्र चांगला फटका खेळायचा प्रयत्न. खरं तर लिफ्ट करण्याच्या प्रयत्नामध्ये बाहेरची कड लागली आणि एक धाव इथे निश्चित प्रकारे पूर्ण करेल सूरज कोराम. थोडासा दूरवर असणाऱ्या या चेंडूवर पुन्हा एकदा अपरकटचे बरेचसे प्रयत्न झालेत परंतु ते यशस्वी नाही झालेत. बॅटची कडा घेऊन बॉल पाठीमागेच गेलेला आहे. याही वेळेला ते जरूर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं आणि एका धावेने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळेल. सुधीर साबळे निश्चित बाउन्सर साठी ओळखला जातो हा खेळाडू. खेळपट्टीवरती थोडंसं गवत देखील दिसते आपल्याला, त्याचा परिणाम निश्चित प्रकारे त्याला मिळू शकतो. कारण दोन्ही शॉट दोन्ही चेंडू जे त्याने टाकले होते शॉर्ट ऑफ लेन टाकले होते आणि परफेक्ट मिडल ऑफ द बॅट येऊ दिलेले नव्हते. पुन्हा एकदा एक अपट बार, एका पाठोपाठ एक बाउन्सर इथे येत आहेत आणि विशेष म्हणजे बाउन्सर टाकतानाही तो छातीच्या वर राहणार नाही याची काळजी सुधीर घेतोय. निश्चित चांगली गोलंदाजी. यस, याही वेळेला उसळी जरूर होती. मागील दोन चेंडूवर ते बॅटवर बॉल येऊ शकला होता परंतु यावेळेला सौरभ थोडेसे जास्त सफल झाले, त्यामुळे या उसळीचा वेगाचा अंदाज आलाच नाही आणि डॉट बॉल. याबरोबर इथे सुंदर एक्झिक्युशन, व्हॉट अ टायमिंग आणि स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर चेंडू 6 धावांसाठी एक शानदार. एकमेकांच्या सर माइंडशी खेळतात सातत्याने. काय मनामध्ये घोळतंय याचा अंदाज घेऊन मात्र ही गोलंदाजी. एक बॉल डॉट आला खरा परंतु यावेळेला थोडासा पुढे केलेला बॉल त्याचा फायदा घेतला सौरभने आणि एक मोठा फटका. या स्पर्धेतील या वर्षीचा पहिला षटकार मारण्याचा मान बारामतीच्या सौरभ दळवी यांना जातोय. ही खरं तर गंमत असते. आपल्याला जो हवा बॉल आहे तो गोलंदाजाकडून काढून घेणं. यावेळेस थोडासा गुडलेन तोटे टाकलेला चेंडू खाली राहिलेला, त्यामुळं मोठा लिफ्ट करता आला नाही आणि एक धाव इथे प्राप्त होणार आहे. SMG चॅम्पियन्स पोस्ट आहेत 48 वर 3 गड्याच्या मोबदल्यात. अरे सर, ते काढून घेण्यासाठी आता अलीकडे पहिलं ते नाही पाहायला मिळायचं परंतु अलीकडे फलंदाज सातत्याने स्टान्स बदलतात आणि जेणेकरून फलंदाजांना बऱ्याचदा एक्स्ट्रा दाखवल्या जातात, यॉर्कर टाकण्यासाठी किंवा पुढे बॉल टाकण्यासाठी प्रवृत्त केलं जातं. या रणनीती तर जरूर बनवल्या जातात परंतु अलीकडे गोलंदाजांनी सुद्धा खूप चांगलं व्हेरिएशन आपलंसं केलेलं आहे. निश्चित खरं तर जसे फलंदाज काही वेगळे शॉट्स आणतात तसे गोलंदाज सुद्धा वेगळे चेंडू आणतात, त्यावरती देखील चर्चा करता येईल. पुन्हा एकदा एक बाउन्सर सुधीर साबळेचा, एक खतरनाक बाउन्सर म्हणू शकतो आपण. हा थोडासा बाहेर होता मात्र अप्परकट मारण्याचा प्रयत्न सूरजचा फसला आणि याचबरोबर षटकाची सांगता देखील. 9 धावा या षटकातून तर एकूण धावफलकावरती 48. 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. नाही सर, या षटकात एक षटकार आला खरा परंतु तरी देखील धावसंख्या 10च्या पुढे जाणार नाही किंवा 10च्या आतमध्ये राहील याची काळजी या ठिकाणी घेतली गेली आणि फक्त 9 धावा खर्च केल्या. त्याचं कारण आहे 2 डॉट बॉल या षटकामध्ये आले आणि त्यामुळे सुधीरची वैविध्यता, सुधीरची ओळख, सुधीरची वैविध्यता आहे ती या ठिकाणी त्यांनी दाखवली. गती परिवर्तन खूप चांगलं करतात, टप्पावर परिवर्तन खूप चांगलं करतात, तेही पाहायला मिळालं. परंतु 5 षटकानंतर 48 बऱ्यापैकी धावसंख्या आहे आणि विकेट रोखण्यात देखील आता हे राहिलेत, यशस्वी राहिले. त्यामुळे येणारी 3 षटकं मात्र खूप महत्वाची असतील सर. सुधीरचं मागच्या षटकामध्ये मी कौतुक करेल की त्यानं 4 बाउन्सर टाकले आणि त्या 4 बाउन्सरवरती फक्त 2 धावा मिळालेल्या आहेत. 2 चेंडू गुडलेन वरती टाकले, त्यामध्ये एक षटकार मिळाला, एका चेंडूवरती एक धाव मिळाली.
मात्र खूप चांगल्या प्रकारे त्याने बाउन्सरचा वापर केला या षटकामध्ये. आणि विशेष म्हणजे आपण बघतो की कुठल्याही गोलंदाजाला बाउन्सर टाकायचं म्हटलं की तो एकतर छातीच्या वर आणि डोक्याच्या खाली म्हणजे केसांच्या खाली राहील याची काळजी घ्यावी लागते. इतक्या मापात त्याला बाउन्सर टाकावा लागतो आणि तो 4 वेळा यशस्वी ठरला. एकही बाउन्सर बॅटिंग पॉवर प्लेची घोषणा पंचांकडून येते आणि 11 मिनिटांमध्ये 2 षटकं टाकायची आहेत इशिका 11ला. याची नोंद घ्या. 11 मिनिटाचा वेळ शिल्लक आहे कारण आपल्याला 7 षटकं 40 मिनिटांमध्ये 7 षटकं टाकायची आहेत. पहिलाच सामना आहे त्यामुळे सगळे नियम खरं तर खेळाडूंसाठी ते अगोदरच आपण दिलेले आहेत, मात्र प्रेक्षकांसाठी देखील या नियमांची माहिती होणं गरजेचं आहे. 6व्या क्रमांकाचं षटक इथे सुरू होणार आहे. गोलंदाज अभि या स्लोवर फुल टॉस लॉंग ऑफला इनसाइड आउट. ओ हो सुंदर अत्यंत लाजवाब फटका. पहिला मिळाला ऑप्टमच्या बाहेर लोअर फुल टॉस बॉल होता. पॉवर थोडीशी जास्त जनरेट केली आणि खूप चांगल्या पद्धतीने हा षटकार या ठिकाणी खेळलाय. दुसरा षटकार सुद्धा त्यांच्याच बॅटमधून येतोय. सौरभ दळवी फुल टॉस बॉलला सरळ बॅटनं पंच करणं हे निश्चित कठीण आहे, मात्र सौरभचा मागचा फटका अत्यंत सुंदर होता. यानंतर पुन्हा एकदा त्याने एक सुंदर पूल खेळला. 1 धाव घेतली. धावफलक पुढे पोहोचेल. तो 55 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात. 55 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आता मात्र पुन्हा चेंडूचा टप्पा थोडासा पाठी घेतला. पूल करण्यात थोडंसं प्रवृत्त केलं आणि पूल करणं तेवढं सोपं नाहीये आणि एका धावेने धावसंख्या पुढे गेली. यस लेंथ बॉल फुलर लेंथचा हा बॉल सूरजचा प्रयत्न होता. मोठा फटका त्याला हवा होता, मात्र टायमिंग नाही शक्य झालं. तर 1 धाव लॉंग ऑन वरती मिळेल आणि धावफलक पुढे पोहोचेल 56 3 गड्याच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा एकेरी धाव या ठिकाणी पाहायला मिळते. एकमेकांना विश्वास देत आहेत. धाव फलकाला पुढे नेत आहेत. सिंगल डबल्स बरोबर मोठमोठे स्ट्रोकही येऊ लागलेले आहेत. आता खूप काळ या दोघांची फलंदाजी आपण मैदानामध्ये बघतोय. मागच्या 2-3 षटकांपासून ते ठाण मांडून आहेत आणि त्यामुळं निश्चित काही चांगले फटके देखील आले. सौरभकडून मिडल ऑफ द बॅट झाला नाही हा बॉल, मात्र 1 धाव मिळेल आणि धाव फलकावरती पुढे 57 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात. चांगलं कमबॅक अभि भांगेचे या ठिकाणी पाहायला मिळेल. त्यानंतर आता ते व्हेरिएशन दाखवू लागलेले आहेत. SMJ चॅम्पियन एका बाजूला आपल्याला पाहायला मिळते. मोठ्या धावसंख्येच्या दिशेने हळूहळू वाटचाल होते, परंतु इशिका 11 कुठेतरी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतायत. वा सूरज कोरामची बॅट शांत होती, मात्र ती सुद्धा इथे बरसायला लागलेली आहे. काय सुंदर फटका. टायमिंग मिळत आहेत 6 धावा. षटकार बाहेर ऑलरेडी ते उभे होते. त्यानंतर गुडघा जमिनीवर टेकवला आणि स्ट्रोकला जर पाहिलं तर आडव्या बॅटने खेळाचा तर फाईन लेगला होता, परंतु स्क्वेअर लेगला गेलाय. रिझल्टला काही फरक पडला नाहीये. मोठा फटका आलाय. सुंदर टायमिंग. या फटक्यांसाठी सूरज कोराम ओळखला जातो आणि सूरज एक आकाशामध्ये तळपतोय, दुसरा मैदानामध्ये तळपतोय. वाह सुंदर सुंदर फटका पुन्हा एकदा. मात्र शफिक डाऊन द बॉल. कॅच होऊ शकणार नाही. शफिक खूप पुढे होता आणि 2 धावा इथे सूरज कोरामला निश्चित मिळतील. धावफलक पुढे पोहोचणार आहे. 65 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 6 षटकांचा खेळ संपेल. हे षटक थोडंसं महागडे राहिलेलं आहे. विजेत्या संघ मालकाला दिली जाणारी ही दुचाकी आपल्याला पाहायला मिळते. रॉयल एनफिल्ड. अलीकडच्या कालावधीमध्ये या गोष्टी मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात. संघ मालकांसाठी देखील काहीतरी आपल्याला पाहायला मिळतं आणि ही रॉयल एनफिल्ड कोणता संघ मालक घेऊन मिरवणार अख्ख्या पुणे जिल्ह्यामध्ये याचं उत्तर रविवारी मिळेल. आणि जशी टुर्नामेंट स्पर्धा राजेशाही आहे, गाडी देखील तशीच आहे. रॉयल एनफिल्ड हंटर
खरं तर संघ मालकांचं योगदान खूप मोठं असतं. एखादी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी टीम्स ते तयार करतात, त्याच्यानंतर खेळाडूंना सपोर्ट करतात आणि त्यामुळेच प्रीमियर लीग स्पर्धांमध्ये संघ मालक हे महत्वाचे असतात आणि त्यांच्यासाठी देखील काहीतरी बक्षीस असावं. निलेश दादा बिनताडे स्पोर्ट्स फाउंडेशनचा एक अत्यंत स्तुत्य असा उपक्रम आहे. निलेश दादा बिनताडे सातत्यानं वेगळं काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतात. आपण मागची 2 पर्व बघितलेले आहेत आणि प्रत्येक पर्वामध्ये त्यांनी निश्चित प्रकारे वेगळेपणा दिलेला आहे. यावर्षी देखील नव्या उत्साहामध्ये ही स्पर्धा, नव्या थाटामध्ये ही स्पर्धा आपल्या समोर आलेली आहे. NB ट्रॉफी सीझन 3 आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. नवीन षटकाची सुरुवात होणार आहे. षटक सुधीर साबळेच्या हातामध्ये पुन्हा एकदा सोपवलं जात आहे. तर धावफलकावरती 65 धावा आहेत आणि गडी बाद झालेत मात्र 3. या दोन्ही फलंदाजांनी कोणती पडझड होऊ दिली नाही. सूरज कोराम आणि सौरभ दळवी, एक पुणे शहराचा खेळाडू आहे तर दुसरा बारामतीचा खेळाडू आहे. दोघांनी खूप चांगलं कॉम्बिनेशन या ठिकाणी दिलेलं आहे. जिथे सिंगल्स हव्यात तिथे त्याने आरामात घेतलेला आहे, जिथे मोठा फटका हवाय तिथे मोठा फटका अगदी सहजपणे खेळलेला आहे. 2 षटकार आलेत सौरभ दळवीच्या बॅटमधून तर 1 षटकार आपण पाहिला सूरज कोरामच्या बॅटमधून. तर सुधीर साबळेला आता कसं सामोरं जाणार? मागच्या षटकामध्ये बाउन्सर होते, आता काय असणार आहे? पुन्हा बाउन्सर, मात्र हुक करण्याचा प्रयत्न तिथे नाही रोखू शकत क्षेत्ररक्षक. चेंडू सीमारेषा पार, शानदार, रुबाबदार. आहे. तर इकडे जसं तुम्ही म्हटलेत काय येणार, तर अगोदर दोघांची रणनीती स्पष्ट होती. तर बाउन्सर येणार कदाचित याचा अंदाज घेतला होता सौरभने आणि समाचारही घेतला. षटकार निश्चित या अगोदरच्या षटकामध्ये प्रभावी बाउन्सर होते. या षटकामध्ये थोडासा डाव्या एष्टीवरती आलेला हा बाउन्सर होता आणि अगदी सुंदर हुक केला सौरभ दळवीनं 6 धावांसाठी. तिसरा षटकार सौरभ दळवीच्या बॅटमधून. सौरभ इथे परत एकदा सफल झाल्यानंतर सौरभचा स्क्वेअर लेगला खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र इथे असफल ठरलाय. खाली राहिलेला चेंडू होता, निश्चित चांगला होता. नक्कीच हे ब्रह्मास्त्र आहे सुधीरकडे. स्लोवर वन खूप प्रभावी पद्धतीने हाताळतात आणि आता मागील चेंडूच्या तुलनेत जर पाहिलं तर आता कमी गतीने बॉल टाकला. सौरभचा बॅटचा फ्लो थोडासा अगोदर गेला आणि इकडे सुधीरने केलेलं कमबॅक पाहायला मिळालं. इथे फुल टॉस होता, मात्र टायमिंग खराब आहे. मिड विकेटला झेल होईल. सौरभ बाद. सौरभ जो प्रयत्न करत होता, सुधीर साबळे जो प्रयत्न करत होता त्याला मात्र इथे यश मिळतंय आणि सौरभ दळवी निश्चित बाद होतोय. धक्का क्रमांक 4. पहिल्याच मॅच मध्ये बारामतीचा स्टार हा चमकला. जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. जबरदस्त बॅटिंग आपल्या टीमसाठी केली आहे. विशेष म्हणजे जी पहिला षटकारही त्यांनीच मारला आणि आता नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. निहाल तुसामत फ्रॉम देवरोड. विशेष म्हणजे बारामतीवरून असंख्य प्रेक्षक आज इथे सामना बघण्यासाठी उपस्थित आहेत आणि सौरभ दळवीचा खेळ बघितल्यानंतर सर्वांची मनं निश्चित जिंकलेली असतील. जाऊया मैदानामध्ये. सुधीर साबळेला यश मिळते आणि त्यानंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल. निहाल तू स्मार्ट. यस, वॉट अ शॉट, काय कलात्मकता आहे. निश्चित सुंदर. 4 रन. होता मला कशा प्रकारे मैदानात गेल्यानंतर सुरुवात करायची आहे. बॉलिंग प्रमाणे बॅटिंग मध्ये देखील प्रभावी कामगिरी आजकाल करतायत आणि अगदी महाराष्ट्राच्या संघाचे दरवाजे देखील सध्या ठोठावताना पाहायला मिळत आहेत. MPL गाजवणारा हा खेळाडू देहूरोडचा आल्या रिव्हर्सच्या पद्धतीने चौकार ठोकलाय. टेनिस क्रिकेटच्या खेळाडूंना स्वप्न दाखवणारा हा खेळाडू आहे. पुन्हा रिव्हर्सच्या प्रयत्नामध्ये मात्र सुधीर तितका चलाख गोलंदाज आहे
आणि इथे मात्र सुधीरचं यश आपल्याला बघायला मिळतं. निर्धाव चेंडू येईल धावफलकावरती 75. 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये 7वे षटक सुरू आहे. सातत्याने आता हे दोघे एकमेकांच्या माइंडचे आता खेळू लागलेत. एकाने पहिला चौकार मारला, दुसऱ्याने लगेच डॉट बॉल टाकला. गोलंदाजाला ते करायचं असतं की जेणेकरून मला फलंदाजाला कसं थांबवता येईल. ओहो, व्हॉट अ बॉल, व्हॉट अ बॉल. टप्पा पडल्यानंतर चेंडूचा अक्षरशः भोवरा झालेला बघितला आपण आणि इतकं मोठं वळण घेतलं चेंडूनं. मला वाटतं खंडाळा घाट देखील एवढा वळणदार नसेल. 7 षटकांचा खेळ संपलेला आहे. 75 धावा धावफलकावरती 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. SMG चॅम्पियन्स तर 2 मिनिटं शिल्लक असताना 7 षटकं जी 40 मिनिटांमध्ये आपल्याला मर्यादा होती 38 मिनिटांमध्येच या ठिकाणी संपवलेली आहेत. इशिका 11 आम्ही सर्व खेळाडूंचं संघनायकांचं कौतुक करतो. नक्कीच तुमच्यासाठी एवढं चांगलं आयोजन आणलं तर तुम्हाला वेळेचं भान देखील गरजेचं आहे आणि ही शिस्त लावण्याचं काम जे काही आयोजक करतात त्या सगळ्या आयोजकांचं कौतुक आहे. कारण टेनिस क्रिकेटला चांगले दिवस आले, त्याला जर शिस्तीची जोड जर लाभली तर याही पेक्षा चांगले दिवस आल्याशिवाय राहणार नाहीयेत. 7 षटकांचा खेळ संपतोय. 75 म्हणजे बऱ्यापैकी. सर इकडे जर का 10-15 धावा आल्या तर कुठेतरी ही धावसंख्या 85-90 पर्यंत एक चांगल्या आव्हानापर्यंत जाऊ शकते. सुरुवातीची थोडीशी पडझड, परंतु मध्यंतरी जी पार्टनरशिप पाहायला मिळाली ना त्या पार्टनरशिपच्या मुळे आणि सौरभ दळवीमुळे या धावसंख्या आता एका समाधानकारक स्थितीच्या दिशेने निघाली आहे. अगदी सुरुवातीपासूनच संघानं जो वेग ठेवला होता पहिल्या 3 षटकामध्ये 27 धावा होत्या आणि त्यानंतर सुधीर साबळेचं एक मध्ये षटक आलं होतं. त्या षटकामध्ये 9 धावा आल्या होत्या. थोडंसं असं वाटलं होतं की तिथे कंट्रोल होऊ शकतो, मात्र त्यानंतर सौरभ दळवी आणि सूरज कोरामनं अतिशय सुंदर फलंदाजी केली आणि पाहता पाहता 7 षटकामध्ये 75 धावा, जवळपास 11च्या सरासरीने या ठिकाणी धावा पूर्ण होत आहेत. तर आपण बघू शकतो प्रदीप न्यायनीत अर्थात डॉन या नावानं सुपरिचित असलेले खेळाडू आपण गोलंदाजी मार्क वरती बघणार आहोत. शेवटचं षटक आहे. डॉनला मी नेहमी डेथ ओव्हर मध्ये बघितलेलं आहे आणि डेथ ओव्हर मध्ये जी डेअरिंग हवी आहे ती या डॉन कडे निश्चित आहे. त्याचा फायदा कसा होईल इशिका 11 देखील बघायचंय. मात्र SMG चॅम्पियन्स फलंदाज सूरज ऑन स्ट्राईक. ओहो, सूरजचा अत्यंत देखणा सुंदर आकाशाला चिरत जाणारा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. शानदार षटकार. क्रॉस आर्म ऍक्शन आहे. क्रॉस आर्म ऍक्शनने थोडासा उसळी घेतलेला परंतु बॉडीच्या लाईनवर आलेला बॉल होता आणि त्याचा फायदा घेत असताना सीमारेषा दाखवली पहिल्याच बॉलला. 81. सूरजनं धमाकेदार फलंदाजी आज मैदानामध्ये दाखवलेली आहे. वाह सूरज. परत एकदा लेंथ बॉल होता, इथे उचलण्याची संधी दिली नाही, जखडून टाकलं तर काही काळ सूरजला. 1 धाव लॉंग ऑन वरती संघनायक चेंडूला अडवेल. धाव फलक पुढे पोहोचणार आहे आणि इथे आपण बघू शकतो 82 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये SMG चॅम्पियन्स. हा पलटवार होता म्हणेल मी डॉन यांचा. पहिल्या चेंडूवर जरी षटकार आला असेल, माझ्याकडे जी क्षमता आहे म्हणून मी क्रिकेट हे खेळतोय, आज माझी निवड झाली आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करतायत. एक चांगला बॉल या ठिकाणी त्यांच्याकडून पाहायला मिळाला, परंतु एका धावेने धावसंख्या पुढेही जाईल. स्ट्राईक एंड वरती आपण बघू शकतो निहाल तुसमाडला. देहू वरून सुरुवात केल्यानंतर देहू प्रीमियर लीग मध्ये चमकला आणि तिथून पुढे मग मागे वळून बघितलं नाही. सातत्यानं 2 वर्ष त्याला आपण MPL महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये बघितले. ओहो हो, निहाल अत्यंत उंच आणि अत्यंत कडक, एकदम कडक षटकार. 6 धावा. एवढा जबरदस्त स्ट्रोक या ठिकाणी येताना पाहायला मिळाला आणि अंतिम टप्प्यामध्ये जी हाणामारी पाहिजे होती, जे मोठमोठे स्ट्रोक पाहिजे होते ते आता येऊ लागले आहेत. 88 वर धावसंख्या पोहोचलेली आहे. निहाल महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये सलग 2 वर्ष त्याला आपण बघितलेला आहे. महाराष्ट्राच्या मुस्ताक अली ट्रॉफी महाराष्ट्र रणजी संघामधून तो खेळलेला आहे आणि तो का खेळतोय तो दाखवतोय या मैदानामध्ये. हो, इथे थोडासा शफल क्रॉस करत फाईन लेगला चेंडूच्या गतीचा वापर करण्याचा प्रयत्न होता. इथे डॉन समोर आहे आणि त्याच्या समोर तुम्ही पोलीस अधिकाऱ्यासमोर चोरी करू शकत नाही, मग ती धावांची का असेना ती पकडली जाईल. निहाल बाद धावबादच्या पद्धतीने मिळतोय 5वा धक्का. 88 धावा धावफलकावरती आहेत 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये आणि षटक 60व आणि शेवटचं मैदानामध्ये सुरू आहे. पुन्हा एकदा आपण स्क्रीनवरती बघू शकतो निहाल
बराचसा शफल होता. गुड लेंथवरती चेंडू पडल्यानंतर उजव्या यष्टीला वळसा घालून पुढे जात असतानाच पाय मध्ये आलाय आणि डॉन यष्टी उद्ध्वस्त करतोय. निहाल होणार आहे बाद. खूप छान फलंदाजी आल्या आल्या एक रिव्हर्स स्वीपचा शानदार चौकार त्यांनी खेळला. त्यानंतरचा हा षटकार अत्यंत सुंदर होता, मन तृप्त करणारा होता, डोळे तृप्त करणारा होता. मात्र त्यानंतर निहाल आपली इनिंग पुढे ठेवू शकलेला नाहीये. 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये 88 धावा धावफलकावरती. सूरज ऑन स्ट्राईक. यावेळेस पुन्हा एकदा स्लॉक करण्याचा प्रयत्नात होता. इथे थोडासा बाउन्स जास्त होता, मात्र 1 धाव जरूर प्राप्त करू शकतो सूरज इथून. 89 धावा 8व्या षटकामध्ये 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये SMG चॅम्पियन संघानं बनवलेले आहेत. SMG चॅम्पियन्स शिवगंगा खोरे विरुद्ध इशिका 11 वानवडी या 2 संघामध्ये आपण ही मॅच बघतोय. पहिला सामना आहे NB ट्रॉफी सीझन 3 चा पहिला सामना आहे. स्टँड तुम्ही बघू शकाल, प्रेक्षकांसाठी अत्यंत सुंदर स्टँडची व्यवस्था आहे. उंच खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेग चेंडूच्या खाली पोहोचेल आणि अभि भांगे तिथे आहेत. सुंदर झेल आणि 6वा धक्का या षटकामध्ये. डेथ ओव्हर मध्ये या गोष्टी शक्य आहे, मात्र छान प्रयत्न आपल्याला बघायला मिळाले सर्व खेळाडूंच्या. अखेर डाव संपणार आहे, 8 षटकांचा खेळ संपेल. 89 धावा 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये SMG चॅम्पियन्स विजयासाठी 90 धावांचं आव्हान आहे. तर यानंतरची मॅच आपल्या समोर होते आणि त्या मॅचचा नाणेफेकीचा कौल देखील लगेच संपन्न होणार आहे. टॉस बॉक्स मध्ये आपण बघू शकतो बारामती ब्लास्टर्सचे संघनायक आणि श्री 11चे संघनायक. तर तिथे टॉस होस्ट करण्यासाठी मी आपल्याला घेऊन जातो चंद्रकांत शेटे सरांकडे. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतरच्या महत्वाच्या मॅचचा टॉस होणार आहे. बारामती ब्लास्टर आणि त्यांच्या विरुद्ध श्री 11 शिवगंगा या 2 बलाढ्य संघांमध्ये. महेश शिंदे आणि त्याचबरोबर अक्षय तावरे आमच्या बरोबर उपस्थित आहे. आणि हा टॉस करण्यासाठी जर पाहिलं तर मी या ठिकाणी धीरज जाधव सरांना, महाराष्ट्र रणजी संघाचे माजी कर्णधार आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या क्रिकेटचं प्रतिनिधित्व सातत्याने त्यांच्याकडून होताना देखील पाहायला मिळालं. सर विनंती असेल, आपण हा टॉस करण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. एक अभूतपूर्व अशी स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि या क्रीडा स्पर्धेचा जर पाहिलं तर आज पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसातील महत्त्वाच्या मॅचचा टॉस या ठिकाणी केला जातो. धीरज जाधव सरांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. ट्रॉफी एका बाजूला आहे, NB एका बाजूला आहे. महेश शिंदे आपल्याला पाहायला मिळतात, श्री 11 शिवगंगा टीमचे कॅप्टन, जे पुण्यातील खेळाडू आहेत, याच परिसरातील खेळाडू. दुसऱ्या बाजूला बारामतीचा स्टार अक्षय तावरे यांना आपण या ठिकाणी पाहणार आहात. ट्रॉफी कॉल केला होता आणि ट्रॉफी झालेली आहे. अक्षय, टॉस जिंकल्यानंतर काय निर्णय असेल आणि तुमच्यासाठी NB ट्रॉफी किती महत्त्वाची आहे? नक्कीच NB ट्रॉफी गेले 2 सीझन झाला आम्ही खेळतोय. एका सीझनला सेमीफायनलिस्ट राहिलो आम्ही, पण गेल्या सीझनला लवकरच बाहेर पडलो. यावर्षी नक्कीच ही ट्रॉफी, जी पुण्यातली मानाची ट्रॉफी आहे, पुण्यातली प्रीमियर लीगमधली 1 नंबरची ट्रॉफी आहे, त्यामुळे ही ट्रॉफी जिंकण्याचा नक्कीच प्रयत्न असेल आमचा. आणि टॉस जिंकल्यानंतर निर्णय काय असेल? फिल्डिंग करेल, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय असणार आहे. महेश, आपण टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता आणि तुमच्यासाठी NB ट्रॉफी काय आहे? माझ्या मते 1-2 पर्व तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने गाजवलेली सुद्धा आहेत. पहिल्या सीझनमध्ये आम्ही विनर होतो. श्रीतेज 11मधून मी खेळत होतो, त्यावेळेस आम्ही विनर झालो होतो. लास्ट इयरला आम्ही परफॉर्मन्स केला नव्हता, त्यामुळे जरा बाहेर पडलो. ह्या टुर्नामेंटचं जर सांगायचं म्हटलं तर पुणे प्रीमियर लीग सगळ्यात मोठी टुर्नामेंट आहे. ही टुर्नामेंट खेळण्यासाठी पुणे जिल्हा पूर्ण वाट बघत असतो. ही टुर्नामेंट कधी डिक्लेअर होते आणि कधी खेळायला भेटते, तर त्यामुळे ही टुर्नामेंट खूप प्रतिष्ठित आहे. सर्व खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हालाही असतील. तर धीरज जाधव सर, जसं अगदी ऑप्शनच्या वेळेला देखील सर आम्हाला भेटले होते किंवा सरांशी चर्चा झाली. आज BCCIने सुद्धा मनावर घेतलंय, तर आपल्याला जे नवीन टॅलेंट पाहिजे असेल तर टेनिस क्रिकेटकडे आपल्याला जावं लागेल. ISPL त्याचंच प्रतिबिंब आपल्याला पाहायला मिळत आहे. तर सरांशी आज स्पर्धेच्या दिवशी देखील थोडीशी चर्चा आम्ही करू. सर, या स्पर्धेविषयी. NB स्पोर्ट्स फाउंडेशनतर्फे जी टुर्नामेंट कंडक्ट केली जाते, आज पुणे जिल्ह्यातली एक नामांकित टुर्नामेंट आहे आणि ह्या टुर्नामेंटच्या माध्यमातून तमाम महाराष्ट्रातल्या खेळाडूंना एक संधी मिळते. आणि जसं मी मागच्या वेळी पण बोललो की टेनिस क्रिकेट दिवसेंदिवस खूप बदलत चाललं आहे आणि जसं लेदर क्रिकेटमधून अनेक खेळाडूंना एक चांगल्या लेवलचं प्लॅटफॉर्म, एक चांगल्या लेवलचं करिअर करण्याची संधी मिळते. आणि
माझ्या माहितीत आता येणाऱ्या 1-2 वर्षामध्ये टेनिस क्रिकेटचं हे पूर्ण कायापालट BCCIने करण्याचं ठरवले आणि नक्कीच माझ्या माहितीत जेवढे काही प्लेयर्स माझ्या माहितीत आहेत, जे काही प्लेयर्स मी आता गेले महिनाभर मी ऑब्झर्व करतो, प्लस या टुर्नामेंटमधून काही प्लेयर्स जे चांगले परफॉर्मन्स करतात त्या प्लेयर्सची नावंही आपण पुढे पाठवण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे आणि नक्कीच या स्पर्धेमध्ये काही ISPLचे मेंबर्सही त्याची दखल घेतील. ते ह्या स्पर्धेसाठी नक्कीच येऊन चांगल्या खेळाडूंचा खेळ बघतील आणि मला एवढं सांगायचं की जी टुर्नामेंट NV स्पोर्ट्स फाउंडेशन दरवर्षी पुण्यामध्ये भरवते आणि जो रिस्पॉन्स सर्व संघ मालक सर्व खेळाडू देत आहेत तो खरंच कौतुकास्पद आहे आणि सर्व खेळाडूंना मी ह्या माध्यमातून शुभेच्छा देतो आणि नक्कीच एक टेनिस स्पर्धा भारतातील नामांकित स्पर्धा व्हावी या संदर्भात मी त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. धीरज जाधव सरांना आपण ऐकलात. क्रिकेट रसिका हो, एक जबरदस्त स्पर्धा सुरू आहे. पुढल्या मॅचचा टॉस झालाय. बारामती ब्लास्टरने टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि श्री 11 शिवगंगा या टीमला बॅटिंगसाठी आमंत्रित केलेलं आहे. 70-70 स्पोर्ट्सवर NV ट्रॉफी पाहत राहा. पहिली मॅच, दुसरा डाव काही क्षणातच. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. धन्यवाद. धन्यवाद. टॉस बॉक्स. साई सयाजी प्रेझेंट्स NV ट्रॉफी फेस्टिवल ऑफ टेनिस क्रिकेट पुणे डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग. नावामध्येच खूप काही दडलेलं आहे. पुणे जिल्ह्यातलं जे टॅलेंट आहे त्या टॅलेंटला एक माध्यम हवं होतं आणि तेच माध्यम निलेश भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशनने गेल्या 3 वर्षांपासून दिलेलं आहे आणि म्हणूनच सर्वांच्या लक्षात राहणारी, सर्वांच्या पसंतीस उतरणारी अशी स्पर्धा आपण पाहतोय. ज्या ठिकाणी नो कॉम्प्रोमाइज हा शब्द खूप महत्त्वाचा मानला जातो. प्रेक्षकांसाठी बसण्याची व्यवस्था झाली, आपण खेळाडूंसाठी बसण्याची व्यवस्था झाली, मुख्य मंचावर पाहुण्यांची बसण्याची व्यवस्था झाली, आदरातिथ्य झालं, लाईव्ह टेलिकास्टिंग झाली, कॉमेंट्री पॅनल झालं, पंचांचं पॅनल झालं, सर्व काही ओके मध्ये आपल्याला NV ट्रॉफीमध्ये पाहायला मिळालेलं आहे. आणि त्याचमुळे प्रत्येकाला जो क्रिकेटला जपतो, क्रिकेटला ओळखतो, क्रिकेटला मानतो, तो या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत असतो आणि म्हणूनच या तिसऱ्या वर्गात सुद्धा एक चांगलाच प्रतिसाद प्रेक्षकांचा, संघमालकांचा, मान्यवरांचा आम्हाला मिळालेला आहे. तर आता पहिल्या सामन्याचा पहिला डाव संपलेला आहे आणि पहिल्या डावामध्ये एक चांगली फलंदाजी SMG चॅम्पियनशिप पाहायला मिळाली आणि आता या 90 धावांचं लक्ष्य पार करण्यासाठी कुठले 2 फलंदाज पुढे येतील. इशिका 11चे इजाज आणि शफीक हे 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेले आहेत. माझ्यासोबत समालोचन कक्षामध्ये जॉईन झाले आहेत शैलेश निवंगुडे सर. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. धन्यवाद. NV ट्रॉफी म्हणजेच एक ब्रँड आणि ब्रँड म्हटल्यानंतर असं देखणं आयोजन आणि नियोजन याच मैदानामध्ये संपन्न होत आहे. तिसऱ्या पर्वामध्ये देखील आपण या NV ट्रॉफीचं एक भव्य दिव्य आयोजन नियोजन या मैदानामध्ये संपन्न होताना पाहतोय. चांगली स्पर्धा संपूर्ण पुणे जिल्ह्यासाठी. नक्कीच या महाराष्ट्रातील नामवंत स्पर्धेकडे आपण आहोत आणि आज सगळ्या क्रिकेट रसिकांना उत्कंठा होती. प्रेक्षकांनी मोठा प्रतिसाद दिला आहे, सुरुवात केली आहे युट्यूबला सुद्धा. आणि जशी मॅच दुसऱ्या डावात जाईल, मीरा भाईंदरचा गोड आवाज म्हणजे मणिजी पाटील सर आणि पुण्याचा आवाज सध्या जो अख्ख्या पुणे जिल्ह्यात धमाक्याने सुरुवात झाली आहे. आज स्वतः चांगले गोलंदाज आणि आता समालोचक शैलेशजी निवंगुणे सर आणि मणिजी पाटील सरांकडे झाले. धन्यवाद चंद्रकांत शेट्टी सर. धन्यवाद नरेश ढोबे सर. तर आता पहिला डाव संपलेला आहे आणि पहिल्या डावामध्ये धावांचं तुफान मैदानाच्या आतमध्ये आलं आणि प्रत्येक खेळाडू सांगतो की आम्ही NV ट्रॉफीसाठी तयार आहोत आणि तीच तयारी पाहायला मिळाली. आणि त्याचमुळे आता 48 चेंडूंमध्ये 90 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी स्वतः कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये शफीकच्या सोबतीनं आहेत. स्ट्रायकर एंडला फलंदाज आपण शफीकला पाहतो, शफीक शेख, आणि नॉन स्ट्रायकर एंडला इजाज कुरेशी. पहिला चेंडू हाताळण्यासाठी बॉलिंग बरोबर बॉलर तयार होतोय निहाल तुस्माट. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉलिंग पाहत पहिल्या डावाची सुरुवात चौकाराने झाली होती शैलेश सर आणि आता या दुसऱ्या डावाची सुरुवात वाईट बॉलने होते. नक्कीच पहिला चेंडू आपण पाहतोय इथे उजव्या इष्टीच्या बाहेर आणि त्या दरम्यान व्हाईट बॉलचा इशारा इथे दिला जातोय. पहिल्या चेंडूवरती अवंतर धावेने इथे धावसंख्येचा सुरुवात होते. धावसंख्येचा श्री गणेशा केला जातोय. हफ्ता करून ऑन साइडला क्रॉस बॅटर स्ट्रोक खेळल्यात. पॉवर प्ले मध्ये पॉवर झोकायचा प्रयत्न जरूर केलाय. बॉल जातोय स्क्वेअर लेग सीमा रेषा पार. मिळतील या धावा 4. व्हाईट बॉल नंतर येतोय शफीकच्या बॅटमधून चौकार. फटका इथे आपल्याला शफीक शेख यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला. कालच्या दिवसभराचा देखील तुमच्यापर्यंत अनालिसिस मी पोहोचवेल.
तांदूर येथे होणाऱ्या स्पर्धेमध्ये एबी ट्रॉफीमध्ये देखील याच खेळाडूने 25 चेंडूमध्ये 56 धावांची एक बहारदार खेळी केली होती. खूप जास्त बाहेर ठेवण्याचा प्रयत्न निहालवर आता दडपण वाढते असंच कुठेतरी चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेलं आहे. कारण पहिला बॉल वाईड आला, पुढच्या बॉलवर चौकार खेचला शफिकने आणि त्यानंतर पुन्हा एकदा शफिकला चेंडूपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न निहालचा पाहायला मिळाला, पण वाईड बॉल. धावसंख्या 6. आतापर्यंत धावसंख्येचा जर विचार केला तर अगदी योग्य दिशेने वाटचाल सुरू आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अशा प्रकारची धावसंख्या उभी करणं फार गरजेचं आहे. ड्राईव्ह करायचा प्रयत्न आउटसाइड एज, बॉल पॉइंटला थ्रो, बॅटिंग एंडला. आणि जर 90 धावांचा पाठलाग तुम्हाला करायचा आहे तर सुरुवातीची 2-3 षटकं जर व्यवस्थित आपण तपासली आणि चांगल्या धावा मिळाल्या तर दडपणचा भाग थोडासा कमी होऊ शकतो आणि म्हणूनच तीच तयारी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते इशिका 11ची. धावसंख्या झालेली आहे 3 बाद 7 धावा. आतापर्यंत धावसंख्येचा विचार केला तर एवढ्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे, त्यासाठी पॉवर प्लेची षटकं फार महत्वाची आहेत आणि सुरुवात तर धूमधडाक्यामध्ये केली आहे. शफिक शेख याच्या बॅटमधून इन फॉर्म बॅटर आहे, अष्टपैलू खेळाडू आहे आणि संघामध्ये अशा खेळाडूमध्ये जी ताकद आहे या धावांचा योग्य रीतीने योग्य पद्धतीने इथे पाठलाग करण्याची. आता राऊंड विकेटनं ऑन साइडला कमिट झाले होते पुल करण्यासाठी, पण व्यवस्थित पोझिशन घेऊ शकले नाही. बॉल पोहोचतोय फॉरवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये, मिळते एक सिंगल. 8 षटकांच्या क्रिकेटला कसं खेळायचंय इजाजला बऱ्यापैकी माहिती आहे. एक धाव ऍड होईल, धावसंख्या 3 बाद 8. धावसंख्या एकेका धावेने इथे वाढवण्याचं काम इजाजच्या देखील बॅटमधून केलं जात आहे. आपलं खातं एका धावेने उघडलंय. धावसंख्या 8 झाली आहे. निहाल तुसामत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. बॅकफुटला बॅलन्स केलं, पायांची स्टाईड मोठी केली, कट करण्याचा प्रयत्न होता, चेंडूतून गती काढून घेतली होती आणि खूप चांगलं नियोजन आता चौकारानंतर निहालचं पाहायला मिळालेलं आहे. दरम्यान येतोय हा डॉट बॉल. नक्कीच एक चांगला अनुभवी गोलंदाज आहे. महाराष्ट्र प्रीमियर लीग लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये देखील या नावाची चर्चा सातत्याने आपण ऐकलेली आहे आणि तोच खेळ आणि तीच गोलंदाजी या मैदानामध्ये सुरू आहे. स्लॉट मध्ये बॉल होता, पण हलकासा बॉल टप्पा पडल्यानंतर टर्न घेतोय. सरळ बॅटचा वापर शफिकने रास्त केला होता, रिप्ले मध्ये पाहायला मिळते, पण व्यवस्थित कमिटमेंट पूर्ण करू शकले नाहीये. डॉट्स. नक्कीच आपण पाहिलं तर बॉलच्या रेंज पर्यंत जाऊन खेळण्याचा प्रयत्न कुठेतरी फसला जातोय. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क इथे योग्य दिशेने होत नाहीये. चेंडू सरळ बॅक टू बॅक 2 चेंडू इथे निर्धाव जात आहेत. काहीच कमबॅक निहाल तुसामत याने देखील केलंय. इमर्जिंग सुपरस्टार आहे पहिल्या पर्वाचा आणि तीच अपेक्षा असते स्वतःकडून. आता ही रिस्क होती आणि ती रिस्क इजाजने स्वीकारली, कारण एक धावेचं मोल त्याला माहिती आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. पहिल्या षटकात समाप्तीनंतर धावसंख्या झालेल्या आहे 90 धावांचा पाठलाग करताना बिनबाद 9 धावा. सुरुवात तर चांगली झाली आहे. 9 धावा झाल्यात. कुठलाही बॅटर इथे बाद नाहीये. कुठल्याही प्रकारची इथे घाई गडबड देखील दोन्ही बॅटर्स मध्ये पाहायला मिळत नाहीये. धावांसाठी नक्कीच धावाधाव इथे मैदानामध्ये सुरू आहे आणि प्रत्येक धाव इथे तितकीच महत्वाची आहे. पहिलीच मॅच आहे या स्पर्धेतील आणि पहिल्याच मॅच मध्ये दोन्ही संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करणार आहेत. सुरुवात इथे अगदी आपण पाहिलं तर संयमाने केली आहे, परंतु शेवट इथे आक्रमणाने करावा लागेल, कारण मोठ्या धावसंख्येचा पाठलाग आहे म्हटल्यानंतर मोठ्या फटक्यांची देखील गरज असेल. दोन्ही बॅटर मैदानामध्ये विस्फोटक आहेत. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे. एका बाजूला शफिक शेख, मागच्याच काही दिवसांपूर्वी त्यांनी देखील एक चांगली इनिंग पेश केली आणि त्याचबरोबर कालच्या दिवसभरामध्ये देखील 25 चेंडूंमध्ये 56 धावेंची नाबाद खेळी एबी ट्रॉफी मध्ये देखील त्यांनी केली आहे आणि तोच फॉर्म या मॅच मध्ये देखील त्याचा पाहायला मिळेल. तर दुसऱ्या बाजूला इजाज कुरेशी हा देखील एक विस्फोटक बॅटर आहे आणि त्याच्यावरती देखील फार मोठी जबाबदारी असणार आहे. पण जबाबदारी उचलतोय निहालच्या नंतर गोलंदाजीची. सलमान स्वीकारतोय. सलमान कॉमेंट बॉक्स एंड कडून सज्ज होतोय. पंचांच्या डावीकडून स्ट्रायकर एंडला शफिक लय शोधण्याचा प्रयत्न करतोय. लो फुल टॉस, बॅक टू द बॉलर. कमिटमेंट चांगली होती गोलंदाजाची. खूप चांगला प्रयत्न जरूर होता, पण प्रयत्न पुरा झाला नाहीये. एक सर्वोत्तम झेल जरूर झाला असता, पण काही क्षणासाठी काही फरकासाठी थोडेसे कमी पडले आणि त्यामुळे एक संधी हातातून निसटली. संधी पुन्हा एकदा मिळते शफिकला. संधी मिळाली आहे. पाहूया त्या संधीचं सोनं केलं जाईल का. सलमान शेख पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती त्या ठिकाणी सज्ज होत आहेत. जाऊन अगोदर कमिटमेंट घेतली, पण त्यानंतर बॅकफुटला गेले, कारण
फलंदाजाला कसं रोखायचं आहे ते तंत्र सलमानकडे आहे आणि त्याचमुळे अटॅकिंग बॅटर विरोधात एक चांगली स्ट्रॅटेजी की फलंदाजाला चेंडूपासून दूर ठेवायचं आणि त्याच मनसुब्यामध्ये आतापर्यंत यशस्वी झालेला आहे सलमान. बॅक टू बॅक 2 डॉट्स. चांगली गोलंदाजी सलमान शेख यांची देखील आपण पाहतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये निर्धाव चेंडू संघाची चांगली साथ देण्याचं काम सलमान शेखच्या माध्यमातून केलं जात आहे. सफिक शेख सारख्या बॅटरला पॉवर प्ले मध्ये रोखण्याचं काम केलं जात आहे. फुलटॉस रोखून किती वेळ रोखणार, मी तर लांबच लांब मारणार. ऑन ड्राईव्ह करताना बॉलला थेट उडवलंय, लॉंग बॉल सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. दोन चेंडूंचं आपण फार चांगलं असं कौतुक केलं आणि त्या कौतुकाला भारावून गोलंदाजाने देखील काहीशी चुकी केली आहे. लोअर फुलटॉस चेंडू इथे हाताळला आणि त्यानंतर सफिक शेखच्या बॅटमधून एक देखना फटका चौकारासाठी त्या चेंडूला डिपॉझिट देखील करण्यात आलंय. 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. धावसंख्या होते ती 13 धावा. बिनबाद 13. सुरुवात चांगली आहे. या षटकामध्ये काही चेंडू निर्धाव आहेत परंतु एक मोठा फटका आलाय. कॉन्फिडन्स तितकाच बॅटरचा देखील वाढतोय आणि पाहूया त्याचा फायदा कितपत घेतला जाईल. 13. यावेळेस निर्णय योग्य होता फलंदाजाचा. पिचिंग पाहिली तर ऑफस्टंपच्या बाहेरची होती. पंचाने पिचिंगचा आढावा घेतला. नो बॉलचा इशारा आलेला आहे. खेळपट्टी आहे, पॉपिंग क्रीज आहे आणि त्याचमुळे त्या क्रीजवर लक्ष देऊन गोलंदाजी करायची असते. जर दुर्लक्ष झालं तर मग असा भुर्दंड भोगावा लागतो. नो बॉल आहे आणि पुढचा बॉल असेल फ्री हिट. धावसंख्या बिनबाद 14. नक्कीच काहीशी चुकी या चेंडूवरती आपण पाहतोय. खेळपट्टीच्या बाहेर टाकलेला चेंडू आणि पंचांनी लगेचच गोलंदाजाला दंडित केलंय. उघड्या डोळ्यांनी पाहणे या स्पर्धेतील पहिला चेंडू फ्री हिट. बॅकफूटला गेले, स्लॅश केले बॉलला, कव्हर पॉइंट आणि बॅकवर्ड पॉइंटच्या मधून बॉल जातो सीमारेषा दिशेने. क्षेत्ररक्षक 2 पालचा पाठला करतात तोपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याची संधी मिळालेली आहे. बघा या मैदानावर तुम्हाला धावत राहावं लागेल. मग तुम्ही फलंदाज असा, तुम्ही क्षेत्ररक्षक असा. आउटफील्ड स्लो आहे त्याचमुळे 2 क्षेत्ररक्षक धावले आणि आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्या. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण पाहतोय. अगदी पायांचा वापर केला. चेंडू बाउंड्री लाईनच्या आतमध्ये ढकलण्याचं काम क्षेत्ररक्षकाने केलं. 2 धावा वाचवल्यात परंतु 2 धाव्याने सांघिक धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या आतापर्यंत एकूण झाली 16. धावसंख्या होतीये बिनबाद 16. सलमान वर विकेट गती काढली होती पण दुप्पट गतीने हा सरळ बॅटचा फटका पाहायला मिळालाय. सीधी बॅट, नो बॉल, बॉल जाईल थेट स्ट्रेट लॉंग ऑन सीमारेषा पार. षटकार, 6 धावा. बॅटने खेळलेला फटका आहे. बघा मिळालेलं जीवदान आणि त्या जीवदानाचा फायदा कितपत घेतला जातोय. सर्वात दूरवरचं अंतर इथे चेंडूने गाठलंय कारण आपण पाहिलं तर समोरच्या दिशेने अगदी सरळ बॅटने एक उतुंग आणि बहारदार टोला षटकारासाठी या चेंडूला डिपॉझिट केलंय. 6 धाव्याने धावसंख्येमध्ये मोठी वाढ होते. धावसंख्या होते ती 22 धावा. बघा संधी जी मिळाली ना त्या संधीचा पुरेपूर फायदा इथे सफिक शेख देखील घेत आहेत. क्रिकेटच्या खेळामध्ये कित्येक वेळा आपण असं पाहिलेलंच आहे की जेव्हा जेव्हा फलंदाजांना संधी मिळते ते मागे वळून पाहत नाही आणि आता तो इरादा शफिकचा नाहीये. बॉल जातोय लॉंग ऑफ सीमारेषा पार. मिळतील या धावा 4. या षटकाचा समारोप दमदार चौकार. खेळ आतापर्यंत संपुष्टात आला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते बिनबाद 26 धावा. पहिल्या चेंडूवरती शफिक शेखला मिळालेलं जीवदान आणि त्यानंतर या षटकाची जी सुरुवात झाली ना तसा शेवट झाला नाही. सुरुवात गोड झाली परंतु तिथे चुकी झाली आणि त्यानंतर उरलेल्या चेंडूवरती गोलंदाजाची मात्र चुकी माफ केली जात नाहीये. शफिक शेखच्या बॅटमधून मैदानाच्या चौफेर चौकार आणि षटकारांचा वर्षाव होतोय आणि धावसंख्येमध्ये देखील अगदी वेगात वाढ केली जाते. एनबी ट्रॉफीचं एक भव्य दिव्य आयोजन सालाबाद प्रमाणे यंदा देखील 3ऱ्या पर्वामध्ये देखणं असं नियोजन या स्पर्धेदरम्यान आपल्याला पाहायला मिळतंय. निलेश दादा बिंताडे आणि त्यांची संपूर्ण टीम एक देखणं आयोजन सातत्याने या मैदानामध्ये एनबी ट्रॉफी पुणे जिल्हा प्रीमियर लीगचं करतायत आणि त्यांचं खऱ्या अर्थाने फार मोठं कौतुक असणार आहे.
कुठल्या फलंदाजाने कधी खेळायचंय हे खूप महत्वाचं ठरतं मैदानाच्या आतमध्ये. बघा 40 मिनिटांचा कालावधी तुम्हाला दिला जातोय, टायमर सुद्धा चालू आहे आणि त्याचमुळे कॅप्टनचं ते काम आहे व्यवस्थित वेळेचं नियोजन करणं. जर वेळेचं नियोजन चुकलं तर मग मात्र तो भुर्दंड तुम्हाला बसू शकतो. त्याचमुळे वेळेवर खेळा, पेनल्टी न घेता खेळा आणि NB ट्रॉफीला एन्जॉय करा. धावसंख्या 26 झाली जिंकण्यासाठी 36 चेंडू 64 धावांची गरज आहे. 36 बॉल्स अँड 64 रन्स टीम. सर्वांचं लक्ष लागलं होतं इजाज कुरेशीच्या बॅटिंगकडे, पण इजाजला फक्त एक चेंडू मिळाला, त्यावर त्याने एक धाव घेतली आणि बाकी सर्व चेंडू खेळून काढले शफीक शेखने आणि 12 चेंडूमध्ये 22 धावांचं योगदान दिलं. ऑन साइडला कमिट झाले होते, पिकअप स्ट्रोक खेळायचा होता, बॉल थोडासा खाली राहिलाय. व्यवस्थित बॉलच्या बाउन्सचा अंदाज इजाजला घेता आला नाहीये. अपील तर होते पण पंचांना अपील मध्ये रस नाहीये. डॉट बॉल. नक्कीच हलकंसं अपील या चेंडूवरती आपण झालेलं पाहिलं आणि दोन्ही पंच एकमेकांशी चर्चा करतील आणि त्यानंतर तुमच्यापर्यंत निर्णय पोहोचवला जाईल. पहिल्या चेंडूवरती रवी याच्या आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न काही अंशी फसला जातोय. सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि त्यानंतर केलेलं हलकंसं अपील. गोलंदाज यष्टीरक्षक आणि त्याचबरोबर शॉट फाईन लेग शॉट थर्ड मॅनच्या खेळाडूने केलेला अपील आणि त्याचमुळे दोन्ही पंचांना इथे चर्चेसाठी आमंत्रित केलं गेलं. चला, खेळाडूने आपापल्या जागेवरती थांबायचं आहे. आपल्याला 40 मिनिटांमध्ये 7 षटकं पूर्ण करायचे आहेत. या गोष्टीकडे देखील तुम्ही लक्ष द्यायचं आहे. इजाज कुरेशी आपण ऑन स्ट्राईक पाहतोय आणि त्यांच्या विरोधात स्ट्रॉंग अपील करण्यात आलं आणि पंचांचा इशारा इथे येतोय. नॉट आउट. कुठल्याही प्रकारची दाद इथे स्वीकारली जात नाहीये, दाद इथे फेटाळली जाते. रवी यांचा पहिला चेंडू अप्रतिमरित्या हाताळला जातोय. या षटकाची सुरुवात देखील निर्धाव चेंडूने होते. धावसंख्या 26 वरती स्थिरावलेली. कल्याणी घोरपडे सर आणि संजय भालेराव सर मैदानाच्या आतमध्ये ऑन फील्ड अंपायर्स आहेत आणि शशी साटन सर थर्ड अंपायरच्या भूमिकेत तुम्हाला पाहायला मिळत आहेत. जसा मी उल्लेख हा सामना सुरू होण्याच्या अगोदर केला होता की पंचांची भूमिका खूप महत्वाची असते. कित्येक स्पर्धांमध्ये त्यांचं उल्लेखनीय कार्य राहिलेलं आहे, स्वतः क्रिकेटपटू राहिलेले आहेत आणि त्याचमुळे क्रिकेट या खेळाची जवळीक असताना तो अनुभव खूप कामी येतो. धावसंख्या 26. पहिला बॉल या षटकातला डॉट. ऑन साइडला वेट अँड वॉच पॉलिसी. पहिली 2 षटकं खेळून काढली शफीकने, पण आता आली रे आली इजाजची बारे आली आणि बॉलला पाठवला मिड विकेट सीमारेषा पार. षटकार. त्या 2 षटकामध्ये केलेली अप्रतिम अशी फटकेबाजी आणि त्यानंतर इजाजचे मिजाज या मॅच मध्ये आणि या ओव्हर मध्ये देखील पाहायला मिळतात. स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू जसा स्लॉट मध्ये आला ना तसा लगेचच पलीकडच्या प्लॉट मध्ये मिड विकेट बाउंड्रीच्या डोक्यावरून षटकारासाठी त्या चेंडूला डिपॉझिट केलंय. 6 धावेने मोठी वाढ होते. धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या 30 पार. 32 धावा. षटक क्रमांक 3 जे प्रगतीपथावरती असेल. राहुलचा आता अनुभव सुद्धा खूप कामी येऊ शकतोय, कारण एका बाजूला इजाज त्या लईमध्ये आलेला आहे. दरम्यान वाईट बॉलचा इशारा. मी म्हणालो होतो की आता इजाज लईमध्ये असताना राहुल लोहारचा सुद्धा जो अनुभव आहे, त्याची गुणवत्ता आहे, त्यांची जी निर्णय क्षमता आहे ती खूप महत्वाची ठरेल. धावसंख्या 33 धावा आतापर्यंत झाल्यात. एखादा षटकार आल्यानंतर गोलंदाजाची लाईन आणि लेंथ याच्यामध्ये देखील काहीसा बदल होतोय. डावे स्टिचअप खूपच बाहेर आणि पंचांनी लगेचच गोलंदाजाला दंडित. जमीन लगत दोन्ही हात समांतर. धावा अवांतर. 33 धावा झाल्यात. टप्पा खेचला, ऑफस्टमच्या बाहेर ठेवला आणि ऑफस्टमच्या बाहेरच्या बॉलला ऑन साइडला स्लॉ हिट करण्याचा प्रयत्न इजाजचा होता. इजाजसाठी काही नवीन नाहीये, पण आता जेव्हा आपण पुण्यामध्ये क्रिकेट खेळतो तर पुणेरी दणका सुद्धा गोलंदाज सादर करतोय. डॉट बॉल खूप महत्वाचे असतात या फॉर्मॅटमध्ये आणि डॉट बॉल येतोय गोलंदाज रवी गोरेटच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी इथे रवीची देखील पाहायला मिळते. आडवा बॅटने खेळण्याचा सातत्याचा प्रयत्न गोलंदाज देखील अगदी अचूकरित्या त्या ठिकाणी फलंदाजाला अडकवण्याचं काम करतोय. ड्राईव्ह करायचा प्रयत्न, बॅटची इनसाइड एज, बॉल स्क्वेअर लेगला, विकेट किपर वेगाने बॉल पर्यंत पोहोचतोय. तोपर्यंत सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा कॉल आहे. बॅटिंग केला, थ्रो आहे, थ्रो चुकला पण बॅकअप आहे मागे. या 2 धावा मिळतील. काय वेगानं त्या 2 धावा दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केले आणि काय कमिटमेंट दोघांची पाहायला मिळाली. धावसंख्या बिनबाद 35 धावा आतापर्यंत झाल्यात.
काय चांगली रनिंग बिटवीन द विकेट आहे. फक्त डोळ्यांनी इशारा केला, आय कोऑर्डिनेशन, आणि त्यानंतर आपण पाहतोय एका धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये केलं. क्षेत्ररक्षक वेगात येऊन वन हँड पिकअप चेंडू केला, परंतु फेकी येस तोपर्यंत वेगात 2 धावा पूर्ण केल्यात. इजाजची मिजाज याच गोष्टीसाठी या खेळाडूला ओळखलं जातं. मोठ्या फटक्यांबरोबर सिंगलचं डबलमध्ये रूपांतर करण्याची ताकद देखील या बॅटरकडे आहे. रवी पंचाच्या उजवीकडून पुन्हा एकदा गुडघ्यावर बॅलन्स करून घुटना टेक आणि सिक्सर देख, बॉल जाईल थेट मिड विकेट सीमारेषा पार. जसा तुम्ही उल्लेख केला, इजाज का मिजाज, हा पहा इजाजचा मिजाज. टिकवला, परंतु चेंडूला फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्रीच्या डोक्यावरून षटकारासाठी. फटक्यामध्ये सातत्याने जर आपण पाहिलं ना तर बॅट स्विंग फार महत्वाचा आहे. चेंडू पडल्यानंतर वेगात बॅट जितक्या फिरवली जाते, प्रॉपर टायमिंग केलं जातंय, डिस्टन्स देखील गाठलं जात आहे आणि ओके मध्ये षटकार 6 धावेंसाठी देखील येतोय. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या 40 पार, 41 धावा विदाउट लॉस. गोलंदाजांना आताच काहीतरी करावं लागेल, कारण आता जी गती पाहिजे होती त्यापेक्षा जास्त गतीने धावफलक पुढे सरकतोय. धावसंख्या 41. बघा पुन्हा एकदा, आता नाही थांबणार, मी लांबच लांब मारणार, आणि हाच दर्जा आहे इजाजचा. सुरुवातीला थांबले पण त्यानंतर आता थांबण्याचं नाव घेत नाहीये. 3 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या झाले 47 धावा, बिनबाद 47. खेळाडूंवर विश्वास ठेवतात तेव्हा ही स्पर्धा यशस्वी होते. तर एसएमजी चॅम्पियनचे संघमालक आहेत सन्माननीय संजयजी गोगावले आणि इशिका 11चे संघमालक आहेत हेमंतजी खैरे. तर संघमालकाचे देखील आम्ही मनस्वी आभार मानतोय, कारण या संघमालकांच्या वतीने इतकी भव्य स्पर्धा खेळण्याची संधी सर्व पुणे जिल्ह्यातील क्रिकेटपटूला मिळते. नक्कीच एक चांगला प्रयत्न. ज्याप्रमाणे जेवढं चांगलं आयोजन नियोजन आहे त्याचप्रमाणे संघ मालकांचं देखील कौतुक करावं लागतं. एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये आपल्या नावाचा संघ, आपल्या आवडीचे खेळाडू, संपूर्ण जिल्ह्यातील आपल्या पसंतीचे खेळाडू आपल्या संघामध्ये समाविष्ट करायचे आणि आपल्या नावाने हा संघ या एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती उतरवायचा आणि त्यांचा खेळ देखील या मैदानामध्ये आपण पाहायचा. 3 षटकांमध्ये जर विचार केला तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय या ठिकाणी 47 धावा झाल्यात. काय बॅटिंग इथे पाहायला मिळते. एका बाजूने आग तर दुसऱ्या बाजूने तुफान, दोन्ही बाजूने आक्रमण, आणि त्याचमुळे धावसंख्या इथे वेगात वाढली जाते. संघ मालकांसोबत आम्ही आमच्या सर्व स्पॉन्सरचा देखील आभार व्यक्त करतोय. टायटल स्पॉन्सर आहेत साई सयाजी सीएनजी स्टेशन्स अँड इन्फ्रा. ही स्पर्धा पॉवर्ड बाय बन्सल क्लासेस 70 स्पोर्ट्स, को पॉवर्ड बाय MUCC स्पोर्ट्स क्लब संबळपूर ओडिसा, सिम्बा, तसेच काशीनाथराव खुटवड मेमोरियल स्कूल, को स्पॉन्सर्ड बाय NP स्पोर्ट्स, VS स्पोर्ट्स, आणि ही पूर्ण इव्हेंट मॅनेज केलेली आहे रेनबो इव्हेंटने. तर सर्वांचं हे कार्य आहे, सर्वांचं सहकार्य आहे. त्याचमुळे हा पहिला दिवस आनंदाने आपण याची देही याची डोळा पाहतोय. सगळ्यांची साथ आणि त्याचमुळे ही स्पर्धा खऱ्या अर्थाने मोठ्या उंचीवरती आपल्याला सातत्याने जाताना पाहायला मिळते. महाराष्ट्रातील सर्वात नामांकित स्पर्धेमधील अग्रस्थानी NB ट्रॉफी या स्पर्धेची सातत्याने उद्घोषणा केली जाते, कारण या ब्रँडचा सातत्याने उल्लेख देखील केला जातो. काय नियोजन आहे, काय आयोजन आहे, काय स्पर्धा आहे, सातत्याने प्रत्येक खेळाडूच्या तोंडामध्ये या नावाचं, या स्पर्धेचं नाव सातत्याने घेतलं जात आहे. 3 षटकानंतर 47 धावा झाल्यात. अजूनही मॅच मध्ये फार काही बाकी आहे आणि त्यासाठीच गोलंदाजी मार्कवरती निहाल तुसामत पुन्हा एकदा सज्ज होतोय. कमिट बॉक्स 8 कडून निहाल तयार. ओव्हर द विकेटनं शफिक साठी आपण बार आहे आणि निहालला फलंदाजांना बेहाल करण्यासाठी ओळखलं जाते. पहिल्या षटकामध्ये जे मिळवता आलं नाहीये ते आता ते दुसऱ्या षटकात मिळवत आहेत आणि पार्टनरशिप ब्रेक झाले. शफिकला परतीचा प्रवास करावा लागतोय. पहिला धक्का बसतोय इशिका 11ला. चांगला जी इथे चेंडू हाताळला आणि ज्याप्रमाणे सांगितलं की विकेटवरती चेंडू हिट केला आणि हिट केल्यानंतर त्यावरती कट करण्याचा प्रयत्न, इथे पहिला आघाडीचा बॅटर शफिक शेख इथे बाद होतोय. सुरेखरित्या चेंडू हाताळला आणि त्यानंतर बॅटची हलकीशी एज, यष्टांच्या मागे अमित तापकीर सुरेखरित्या झेल टिपतायत आणि पहिल्या आघाडीचा बॅटर इशिका 11 संघाचा बॅक टू द पॅव्हिलियन जातोय. पडझडीला इथे सुरुवात झाली आहे. मी तुम्हाला मागाशी देखील सांगितलं की 3 षटकांमध्ये 47 धावा झाल्यात.
तर 47 रन्स लॉस ऑफ 1 विकेट. एकत्र येऊ नका प्लीज, या सूचनेकडे लक्ष घाला, कारण तुमच्याकडे जो कालावधी आहे 40 मिनिटांचा, जो 7 षटकांसाठी आम्ही नियोजन केलेलं आहे, त्या 7 षटकांना व्यवस्थित तुम्हाला पूर्ण करावंच लागेल, नाही तर पेनल्टीचा सामना करावा लागेल. मग तो पहिला डाव असू द्या किंवा दुसरा डाव असू द्या, पेनल्टी म्हणजे पेनल्टी. आणि पहिला सामना आहे आणि पहिल्या सामन्यामध्ये एक चांगलं क्रिकेट प्रेक्षकांना पाहायला मिळते. 90चा पाठलाग करताना इशिका 11 चांगल्या स्थितीत दिसते. 47 धावा त्यांनी बनवलेल्या. पण हा विकेट जो मिळालाय त्यांच्यामुळे कदाचित आता SMG चॅम्पियन्सच्या खेळाडूंचा आत्मविश्वास वाढणार आहे की आम्ही सुद्धा पुनरागमन करू शकतो. जरी लीग स्टेज आहे पण पहिला सामना जिंकून कुठेतरी तो आत्मविश्वास दाखवायचा आहे, कारण कधीही पहिल्या सामन्याला आणि स्पर्धेच्या शेवटच्या सामन्याला लोक लक्षात ठेवतात. तर गोलंदाजी मार्कवर निहाल तुसामण, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत आसिफ सय्यद. काल बारामती प्रीमियर लीग संपली आणि काय जबरदस्त क्रिकेट बारामतीचा आपण पाहिला. आणि पुढचा सामना बारामती स्ट्रायकर्सचाच आहे, जो खेळावला जाणार आहे शिव 11 शिवगंगा सोबत. टॉस सुद्धा झालेला आहे. निहाल तयार, पुढचा बॉल ओव्हर द विकेट. शफल झालं होतं ऑन साइडला, ऑडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, काय कमिटमेंट आहे. सुपरमॅन, सुपर डुपर स्टॉप त्या ठिकाणी पाहायला मिळालाय. चांगल्या कामाची प्रशंसा होते आणि खूप प्रशंसनीय क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने केले. नक्कीच एक चांगला प्रयत्न केला. मी तुम्हाला सातत्याने या गोष्टींकडे देखील घेऊन जाईल की आयोजन करत असताना आपण या गोष्टींचा देखील विचार केला. अगदी हिरवा गालीच्या मैदानामध्ये पसरवला जातो आणि त्या हिरव्या गालीच्या वरती झेप घेऊन अगदी लोळण्याचं काम इथे क्षेत्ररक्षकाने केलंय. झेप तर मारली, चेंडू अडवला आणि संघासाठी 3 धावा वाचवण्याचं इथे काम केलंय. चांगल्या चेंडूवरती चांगला प्रयत्न इथे क्षेत्ररक्षकाचा देखील. एका धाव्याने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 1 बाद 48 धावा. टायमिंग चुकलं आणि ती निराशा सुद्धा इजाजच्या तोंडावर पाहायला मिळाली. बघा, इजाजचा एक कम्फर्ट झोन आहे. स्क्वेअर लेग आणि लॉंग कॉन पर्यंत तो खूप चांगला खेळतो आणि सातत्याने क्रॉस बॅटेड स्ट्रोकवर त्यांनी भर दिला. बघा, पुन्हा एकदा तसंच पाहायला मिळालं. अगोदर स्टोक्ससाठी ते एक ऑफर करताना पाहायला मिळाले, पण त्यानंतर त्यांची निराशा चेहऱ्यावर. बघा, सर्व भावमुद्रा तुम्हाला 70 स्पोर्ट्सच्या युट्यूब वाहिनीवर पाहायला मिळतील. एकूण एक खेळाडूंच्या भावमुद्रा पाहायला मिळतील आणि त्याचमुळे ह्या स्पर्धेला सुद्धा लाईव्ह ब्रॉडकास्ट करण्याचं काम 70 स्पोर्ट्स करते. धावसंख्या 48, 1 गडी बाद. चांगली गोलंदाजी इथे या ओव्हरमध्ये चांगलं कमबॅक देखील पाहायला मिळतंय. वेग वाढवलाय पण वेग वाढवून चालणार नाही, नियंत्रण ठेवावं लागेल. ऑन साइडला पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळले, लॉंग लेगला पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाचं कमिटमेंट पाहायला मिळालंय, समर्पण पाहायला मिळालेलं. धावा वाचवण्यासाठी काहीही करण्याची तयारी आता SMG चॅम्पियनच्या क्षेत्ररक्षकांची आहे आणि अशा पद्धतीने सांघिक अर्धशतक पूर्ण होते. टीम इशिका 11चा 50 धावा 1 गडी बाद. 50 धावा 1 गडी बाद. सुरुवात चांगली झाली आहे आणि क्षेत्ररक्षकांचं देखील कौतुक करावं लागेल. अगदी आपण पाहिलं तर लॉंग लेगच्या दिशेने एका हाताने चेंडू अडवला, संघासाठी 2 धावा देखील त्या दरम्यान वाचवल्यात. पुन्हा एकदा स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न सातत्यानं. बघा, एंड बदलला आणि त्यानंतर इजाजचा खेळ सुद्धा बदललेला आहे. या एंडने फलंदाजी करताना फटक्यांची उधळण त्यांनी केली, षटकार खेचले, पण एंड बदलल्यानंतर आता कुठेतरी तसेच फटके सजवण्याचा प्रयत्न करतात. गोलंदाज देखील काही कमी नाहीये. MPL खेळलेला आहे, लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव निहालकडे आहे, पहिल्या पर्वाचा इमर्जिंग सुपरस्टार आहे आणि त्याचमुळे ते पद राखताना त्यांना सुद्धा तितकीच मेहनत घ्यावी लागते आणि मेहनत आता कुठे सफल होते. धावसंख्या थांबले 50 वर. चेंडू इथे देखील हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसला जातोय. काय गोलंदाजी इथे केली. या षटकामध्ये SMG चॅम्पियन संघाने देखील पुनरागमन केलंय. समोरच्या संघानेचा जर विचार केला तर इशिका 11 या संघाने पहिल्या 3 षटकांमध्ये तब्बल 47 धावेंपर्यंत मजल मारली, परंतु याच षटकामध्ये जर आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त 3 धावा आणि त्याचबरोबर एक आघाडीचा बॅटर शफीक शेख सारखा एक विस्फोटक बॅटर तिथे बाद करण्यामध्ये देखील निहाल तुसामतला यश मिळत आहे. कमबॅक तर झालंय SMG चॅम्पियनचं. लक्ष अजूनही जर विचार केला तर शेवटची 24 चेंडू आणि 40 धावेंची गरज आहे. कमबॅक होऊ शकतं. दोन्ही बाजूने आक्रमणाला सुरुवात झाली आहे. पाहूया कोण या पहिल्या मॅच मध्ये विजय पताका मिरवतोय, कोण पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी आतुर होतोय, तर कोणाला पराजयाच्या छायेमध्ये जावं लागतंय. आतुरता दोन्ही संघांची आहे या ट्रॉफीमध्ये विजय पताका मिरवण्याची. पाहूया कोणाच्या बाजूने नशीब साथ देतंय तर कोणाचा खेळ विजयाची पताका मिरवतोय. बघा, पुढच्या 3 षटकांसाठी 15 मिनिटं तुमच्याकडे आहेत. त्या सूचना आम्ही देतोय कारण
तुमचं कदाचित दुर्लक्ष झालं असं जाणवते. आता 14 मिनिटाचा कालावधी बाकी आहे पुढच्या 3 षटकांसाठी, कारण 4 षटकाचा खेळ संपलेला आहे आणि आता 4 षटकांमध्ये आवश्यकता 40ची. सामना रफ अँड टफ होईल, यात कुठलंच दुमत नाहीये. पाहूया दोन्ही संघांचा प्रतिकार कसा होतोय. षटक क्रमांक 4 संपले. 4 षटकानंतर 50 धावा झाल्यात. षटक क्रमांक 5 ची सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा आपण पाहतोय सलमान शेख यांना आमंत्रित केलं जात आहे. एक अनुभवी खेळाडू आहे आणि सातत्याने जर आपण पाहिलं तर कमबॅक करायचं असेल तर सलमान शेखला आपला क्लास इथे दाखवावा लागेल. पहिला चेंडू आखून टप्प्याचा स्क्वेअर कट, टकाटक पटापट चेंडू जातोय सीमारेषा पार, येतोय खणखणीत सनसनीत चौकार. 4 धावा. रूमचा फायदा आसिफने उचलला. बॅकफुटला बॅलन्स केलं, बॅकफुटला घट्ट जमिनीशी रोवलं आणि त्यानंतर त्याच रूमचा फायदा उचलताना कट करताना त्या चौकाराच्या वतीनं आपल्या संघाचा धावफलक पुढे येण्याचं काम केलं. दबाव व्याजासकट परत देता आला पाहिजे आणि तोच प्रयत्न आता आसिफचा पाहायला मिळाला सलमान शेखच्या विरोधात. धावसंख्या 54, 1 गडी बाद. या षटकाची सुरुवात फलंदाजाने सुरेखरित्या केली आहे. क्रिकेटचं सौंदर्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूवरती आलेला चौकार. पुन्हा एकदा उलट पुलट खेळण्याचा काहीसा प्रयत्न, स्विचिट खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. शरीर भेदक मारा. इथे देखील चेंडू आपण पाहतोय निर्धाव आहे. जमेल तेवढे प्रयत्न करावे लागतील आणि तेच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आसिफच्या वतीने पाहायला मिळतात. पूर्णपणे उलट दिशेने फिरले हा स्ट्रोक खेळण्यासाठी बॉलच्या बाउन्सचा अंदाज पंचाने घेतला असावा. कदाचित त्या ठिकाणी प्रयत्न तर आसिफचा चांगला होता पण कनेक्शन झालं नाही. पुन्हा एकदा जागा बनवली आणि ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फसतोय. सुरुवात तर या षटकाची चौकाराने झाली, परंतु सलमान शेख देखील तितकाच अनुभवी गोलंदाज आहे. कधी इकडे तर कधी तिकडे दोन्ही बाजूला फटकेबाजी करण्याचा प्रयत्न बॅटरचा त्या ठिकाणी असफल करतोय. चांगल्या टप्प्यावरती चांगला चेंडू इथे हाताळला जातोय. किती चांगली सुरुवात मिळाली होती इशिका 11. आपण मध्यंतरामध्ये धावांची चणचण भासू लागलेली आहे आणि त्याचमुळे सातत्याने इजाज सुद्धा चर्चा करतोय आसिफशी कशा पद्धतीने आपल्याला पुढे जायचंय. कारण जर सामना शेवटच्या षटकात गेला तर मग खूप संदिग्ध परिस्थिती येऊ शकते आणि त्याचमुळे आताच तो प्रयत्न. हा देखील खोलवर टप्प्याचा चेंडू लॉंगॉनच्या दिशेने हलक्या हाताने खेळून काढलाय. इजाज कुरेशी यांनी देखील काहीसा कानमंत्र इथे दिलाय आणि त्याचा फायदा इथे बॅटरने उचललाय. सिंगल. एकेरी धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 55, 55, 55 धावा. आतापर्यंत सलमानचं हे षटक चांगलंच राहिलेलं आहे. 4 चेंडूंमध्ये फक्त त्यांनी 5 धावा खर्च केल्यात आणि जो झंझावात आपण इजाजचा या अगोदर पाहिला होता तो देखील सलमानच्याच विरोधात तो झंझावात पाहिला होता. त्या झंझावाती खेळीला कुठेतरी पॉज लावण्यासाठी सलमानने वेगवेगळे प्रयत्न केले आणि आतापर्यंत या षटकावर त्यांचं वर्चस्व पाहायला मिळालेलं आहे. इक्वेशन काय सांगते? जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 20 चेंडू 35 धावा. 20 बॉल्स अँड 35 रन्स रिक्वायर्ड टू विन. इजाज कुरेशी जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत हे लक्ष्य काहीसं सोपं वाटतंय, परंतु अवघड काम गोलंदाज करतील का? पुढचा चेंडू पुन्हा एकदा गुडघाता टेकवला. मिड विकेटच्या क्षेत्रामधून चेंडू खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आपण पाहतोय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने इथे मार्कस होतोय. सिंगल मिळते. एका धावेने धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा वाढ होते. सिंगल डबल कडे देखील लक्ष दिलं जात आहे. धावसंख्येचा जर विचार केला तर एका गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या होते अब तक 56. 20-20 फॉर्मॅट बघा किंवा 50 ओव्हरचा फॉर्मॅट बघा. सुरुवातीला फलंदाज आक्रमक असतात पण मधल्या फेजमध्ये थोडासा पॉज घेतात आणि त्याचमुळे तसाच प्रयत्न आता इशिका 11च्या वतीने होतोय. जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये पहिला फलंदाज होता शफीक तोपर्यंत धावांचा वेग भन्नाट होता. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर टायमिंग इथे होत नाहीये. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहे. सिंगल तर वेगात घेतली जाते. एकेरी धावेनेच धावसंख्येमध्ये वाढ होते. बघा सुरुवात जी झाली ना चौकाराने झाली, परंतु त्यानंतर कुठलाही मोठा फटका आणि कुठलाही चुकीचा चेंडू इथे सलमान शेखने हाताळला नाही. या षटकाच्या समाप्तीनंतर 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या होते ती 57 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. आता लक्ष जवळ येऊ लागलेलं आहे पण चेंडू सुद्धा कमी होऊ लागलेले आहेत. कारण आता 18 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 18 चेंडूमध्ये आवश्यकता आहे 33 धावांची. आणि टेनिस बॉल क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये हा जो आस्किंग रन रेट आहे थोडासा त्रासदायक असतो. कारण एका बाजूला आपण पाहिलं दुपारचं सत्र आहे. मैदान
थोडस स्लो आउटफील्डचं आहे आणि अशा वेळेला फलंदाजांचं दडपण थोडंसं वाढतं. फलंदाजांना एक्स्ट्रा ऊर्जा लावावी लागते. बघा 2 षटकांसाठी 9 मिनिटं 35 सेकंद बाकी आहेत. या गोष्टीकडे सातत्याने लक्ष घाला. एक प्रतिष्ठेची स्पर्धा खेळत असताना समयसूचक राहणं हे आपलं कर्तव्य आहे आणि प्रत्येकाला संधी मिळत नाही. आपल्याला संधी मिळाली तर आपण सुद्धा तशीच मेहनत घेतली पाहिजे. मेहनतीकडे तुम्ही लक्ष द्या, वेळेकडे देखील तुम्ही लक्ष देणं फार गरजेचं आहे. बघा 40 मिनिटांमध्ये 7 षटकं हाताळणं फार गरजेचं आहे आणि अजूनही तुमच्याकडे 9 मिनिटं आणि 35 सेकंद तुमच्याकडे शिल्लक आहेत. 5 षटकांचा खेळ इथे संपुष्टात आला आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर 57 धावा झाल्यात. आता 18 आणि 33 धावींची गरज आहे. रिक्वायर रन रेटचा जर विचार केला तर रिक्वायर रन रेट अजूनही 11चा आहे. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय एलिस्टर, एक वेगवान गोलंदाज इथे आमंत्रित केला जातोय. षटक क्रमांक मैदानामध्ये 6व्याची सुरुवात होईल. एलिस्टर गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय तर स्ट्राईकला आपण पाहतोय आसिफ सय्यद. पहिला चेंडू इथे हाताळण्याचा प्रयत्न, परंतु तो दबाव इथे गोलंदाजावरती दिसून येतोय. काहीसा रनअप मध्ये बिघाड आणि त्याचमुळे इट्स अ डेड बॉल, मृत बॉलची घोषणा इथे पंचांनी केली आहे. चुकीचं पाऊल उचलण्याऐवजी कधी कधी थांबलेलं पत्करते आणि एलिस्टरने तोच निर्णय घेतला आणि ते थांबले. पाहूया त्या थांबण्याचा फायदा या पुढच्या बॉलवर होतोय का. दरम्यान धावसंख्या थांबले 57 वर. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅकफुटला जाऊन चेंडू अगदी आडव्या पॅटने खेळण्याचा प्रयत्न इथे आसिफ यांचा काही अंशी फसला जातोय. प्रॉपर टायमिंग होत नाहीये परंतु एकेरी धाव मिळते आणि पुन्हा एकदा स्ट्राईकला इजाज कुरेशी आपल्याला येताना पाहायला मिळतील. एका धावेने धावसंख्येचा आलेख पुन्हा एकदा वाढला जातोय. धावसंख्या होते ती 58 धावा एका गाड्याच्या मोबदल्यात. पहिल्या 3 षटकांमध्ये 40 ओलांडली होती इशिका 11ने आणि आता 6व्या षटकाची सुरुवात झालेली आहे आणि अजूनपर्यंत 60 ओलांडली नाहीये. तर हेच परिवर्तन आहे क्रिकेटचं. क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला वारंवार संधी मिळते, तुम्हाला वेगवेगळे प्रयत्न करायचे असतात आणि तो कॅप्टन्सीचा अनुभव राहुलचा आता तो झोकतोय. कारण या स्पर्धेत जर प्रसिद्धी मिळाली तर मग व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील त्यांचा हुद्दा आपसुकच वाढणार आहे. धावसंख्या 58. इथे शॉट अंपुल होतोय सक्सेसफुल, जादू वंडरफुल, आउट ऑफ द पार्क. इजाज कुरेशीच्या बॅट मधून येतोय खणखणीत षटकार, 6 धावा. व्यावसायिक क्रिकेट खेळण्याचा अनुभव इजाजकडे आहे आणि त्याचमुळे हे मैदान सुद्धा काय इजाजसाठी नवीन नाहीये आणि त्याचमुळे आता एंड जरी बदललाय पण त्याचा तो बेस्ट परफॉर्मन्स पाहायला मिळतो. ऑन साइडला क्रॉस बॅटेड स्ट्रोक जसा आपण उल्लेख केला होता की त्यांचा कम्फर्ट झोन आहे. मिड विकेटला क्लिअर करताना हा षटकार वसूल केलाय आणि धावसंख्या 64 झाल्या. 16 चेंडू 26 ची गरज. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने चेंडू उडवलाय. काय तो फटका, काय ते एलिव्हेशन, काय ते डिस्टन्स. ओके मध्ये येतो षटकार, 6 धावा. या बॉलचं मेरिट ओळखून ड्रायव्हिंग लेनच्या बॉलला अगदी एअर स्ट्राईक करताना लॉंग ऑफच्या सीमारेच्या बाहेर पाठवलं. ऑफस्टनच्या बाहेर शफल झाले होते आणि त्यानंतर बॉलची लाईन अँड लेंथ ओळखताना, ताकदीचा वापर करताना, टायमिंग साधताना, परफेक्ट स्ट्रोक सिलेक्ट करताना हा षटकार वसूल केलेला आहे. बॅक टू बॅक 2 षटकार आलेले आहेत आणि धावसंख्या झालेली आहे 70 धावा. एक गडी बाद. जिंकण्यासाठी आव्हान आहे 15 चेंडू 20 धावा. जर आपलं प्रस्थ टिकवायचं असेल तर SMG चॅम्पियनच्या खेळाडूंना अस्वस्थ राहून चालणार नाही. अजूनही संधी आहे परत येण्याची. पाहूया परत येतील का. 15 चेंडू आणि 20 धावींची गरज आहे. उलटा पुलटा इथे चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमा रेषा पार पार पार, षटकार.
व 3 या स्पर्धेतली पहिल्या सामन्यामध्ये षटकारांची तिकडी पूर्ण करणारा फलंदाज ठरतोय इजाज कुरेशी. पहिल्या 2 षटकांमध्ये फक्त एक चेंडू फेस करण्याची संधी मिळाली होती, पण त्यानंतर आता त्यांचा स्कोर आहे 15 चेंडू 42 धावा. अर्धशतक खुणावते या स्पर्धेतलं पहिलं. इजाज पूर्ण करेल का पाहूया. 14 चेंडू 14 धावांची गरज. 14 बॉल्स अँड 14 रन्स रिक्वायर्ड टू विन. धावसंख्या 76. 76 धावा झाल्यात आणि त्याचबरोबर आपण पाहतोय इजाजचे मिजाज लागोपाठचे 3 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक. सूरज कोरम डाऊन द बॉल. इथे टिपला जाईल झेल. इजाज याचा संपलाय खेळ. बॅटर क्रमांक 2 इशिका 11 संघाचा. बॅक 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 टू द पॅव्हेलियन. आणि आता इजाज कुरेशी यांना आपण पाहतोय त्यांचं अर्धशतक आहे. पहिला सामना जो आहे तो हाय स्कोरिंगचा झाला होता. चेस सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने पूर्ण करणारच होते, पण मात्र थोडी घाई झाली अर्धशतक पूर्ण करण्याची किंवा सामना संपवण्याची आणि त्यामुळे त्यांना बाद होऊन परतावं लागतं आणि धक्का बसतोय दुसरा. पण त्यांना दिलेलं काम पूर्ण केलेलं आहे. स्वतःने जबाबदारी घेतली आणि जबाबदारी पूर्ण केली आणि आता सामन्याला जवळ आणण्याचं काम इशिका 11 साठी केलंय इजाजने. इजाजची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या वाजवायला सांगायची गरज नाहीये. जोरदार टाळ्या. काय बॅटिंग केली इजाजने. मी सुरुवातीपासून याच गोष्टीकडे तुम्हाला घेऊन गेलोय की इजाजचे मिजाज आपल्याला सातत्याने मैदानामध्ये पाहायला मिळालेत. कित्येक मोठ्या मोठ्या स्पर्धांचा अनुभव आहे. कित्येक वेळास अशा अडचणीच्या प्रसंगी एका हाताने त्याने बॅटिंग करून आपल्या संघाला जिंकून देखील दिलेला आहे आणि तोच फॉर्म आपल्याला या मैदानामध्ये देखील पाहायला मिळाला. एक चुकीचा फटका आणि त्यामध्ये त्याने आपलं अर्धशतक गमावलं, परंतु इथे मॅच गमावण्याचं काम त्याच्या माध्यमातून केलं जात आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय. सध्याच्या कालावधीचा जर विचार केला तर टिंगरे सरकार ट्रॉफीमध्ये देखील या बॅटरच्या नावाची चर्चा सातत्याने केली गेली आणि तोच बॅटर अजिंक्य गोळे इथे मैदानामध्ये सज्ज होतोय. कशा प्रकारे इथून पुढचा प्रवास केला जाईल, कारण शेवटचे 13 चेंडू आणि 14 धावींची गरज अजूनही आहे. पुढचा चेंडू इथे देखील नाही थांबणार, नाही झुकणार, फक्त ठोकणार. अजिंक्य गोळेच्या बॅटमधून षटकार षटकार षटकार. 6 धावा. च्या समाप्तीनंतर आपण धाव संख्येचा जर विचार केला तर धाव संख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 82 धावा. मॅचला कलाटणी देणारं हे षटक राहिलं. इशिका 11 या संघाच्या बाजूने काहीसं झुकतं माप इथे दोन्ही बॅटरने इथे करून दाखवलेली कामगिरी आपण पाहिली आहे. काय इथे फटकेबाजीला सुरुवात केली. इजाजचे 3 षटकार आणि त्यानंतर तो बाद झाला आणि लगेचच अजिंक्य गोळेने देखील आपला क्लास दाखवला. इन फॉर्म बॅटर आल्या आल्या आपलं खातं 6 धावेने उघडतोय तर धावसंख्येमध्ये देखील 6 ने वाढ. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय सतीश पठारे, टावकुरा शैलीचा फिरकीचा जादूगर इथे गोलंदाजी मार्कवरती येतोय. तर स्ट्राईकला आपण पाहतोय आसिफ सय्यद. आता मात्र समीकरण असेल शेवटचे 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये 8 धावेंची गरज आहे. सामना इशिका 11 संघाच्या बाजूने काही अंशी झुकलाय, परंतु अजूनही कमबॅक होऊ शकतं, करावं लागेल आणि त्यासाठीचा तो प्रयत्न मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल का. सतीश पठारे हा देखील एक अनुभवी गोलंदाज आहे. पाहूया कशा प्रकारे या ठिकाणी गोलंदाजी करेल आणि कशा प्रकारे आसिफ त्याला उत्तर देईल. चला 12 चेंडूमध्ये 8 धावेंची गरज आहे आणि मला वाटतं टाइम नुसार 1 मिनिट इथे शिल्लक आहे आणि त्या 1 मिनिटामध्ये तुम्हाला 1 षटक हे पूर्ण करायचं आहे. तुम्ही थोडंसं स्पीडअप करा, अन्यथा शेवटच्या षटकासाठी पॅनलाइज केलं जाईल. पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळून काढलाय. अगदी समालोचन कक्षाला सलामी देणारा एक उतुंग आणि बहारदार टोला. षटकार 6 धावा.
अजूनही आपण पाहिलं तर 2 धावींची अजूनही गरज आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने पुन्हा एकदा रिझल्ट सेम. चेंडू जाईल सीमारेषा पार. मॅच फिनिश करणारा विजयी षटकार 6 धावा. होतोय. विजयी संघाचं या ठिकाणी अभिनंदन आहे आणि जो संघ पराभूत झाला त्यांना देखील पुढील मॅच साठी शुभेच्छा असतील. तर पहिला सामना संपलेला आहे आणि पहिल्या सामन्यामध्ये खूप काही पाहायला मिळालं. प्रेक्षकांनी खूप एन्जॉय केलं. खरं तर फलंदाजांचा दबदबा या दुपारच्या सत्रामध्ये सहज पाहायला मिळालेला आहे आणि धावांचा पाठलाग यशस्वी झालेला आहे. तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण या ठिकाणी जाहीर करतोय आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय या पहिल्या सामन्यामध्ये तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय शफीक शेखला. 22 धावा फलंदाजी करताना आणि गोलंदाजी करताना 2 विकेट्स. तर एक ऑलराऊंडर परफॉर्मन्स शफीकचा पाहायला मिळालाय. शफीक ठरतोय मॅन ऑफ द मॅच. आपण जाऊया पोस्ट मॅच प्रेझेंटेशन सेरेमनीसाठी. त्या ठिकाणी सज्ज असतील शैलेश निबगुडे सर. ओव्हर टू यू सर. धन्यवाद सर. सुरेख अशी मॅच या अगोदर ती आपण संपन्न केली आणि पहिल्याच मॅच मध्ये धुवाधार खेळ अगदी दोन्ही संघ